रिवॉर्ड आणि प्रॉब्लेम दोन्ही सायमल्टेनियसली चाललेले असतात. विटामिनियम नाही सर, म्हणजे पैसे नाही. तसं बिझनेस करण्यासाठी आणि बिझनेस जिवंत राहण्यासाठी मार्केटिंग हर्ट आहे. आणि ग्रॅज्युएट हा इंग्लिश शब्द आहे, पण हा ज्याला इंग्लिश येत नाही त्याला पण कळतो. मला असं वाटतं तुम्ही स्पिरिच्युअल ठिकाणी निघून जाऊ, की माझी आई एखाद्या प्रोग्रामला जाईन तर ती मोठ्या लक्झरियस कार मध्ये जाईन, माझे वडील कधी टेन्शन मध्ये नाही राहणार. ते पण मी लिहिलेलं आहे माझ्या डायरीमध्ये की तुला हे बदलायचंय. दुसरी गोष्ट फायनान्स पण नव्हता. माझं टार्गेट होतं, मला व्हर्ना कार घ्यायची होती. म्हटलं सर काय प्रॉब्लेम नाही, मंदिरात जा आणि पेपर आणि पेन घेऊन जा म्हटलं. मी एक्सपिरियन्स घेतलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन. डायरेक्टली इनबिल्ड कोणीच नाही, आईच्या पोटातून कोणीच शिकून आलेलं नाही. नो लिमिट बिलो, जे शक्य नाही ना त्याचा विचार करा. दुःख में सिमरन सब करे पर सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुःख काय कोई. सिमरन म्हणजे समर्पण करणं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये. सो आज मी खूप खुश आहे, कारण आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे ना की ज्याच्याकडे पण असं वाटतं की बिझनेस करावा तर असा. तर आज आपल्याबरोबर आहेत श्री निलेश जाधव सर, जे ग्रॅज्युएट शाह, मिस्टर वडेवाला, एनजे लस्सी आणि पावभाजीचे फाउंडर आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम, एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सर तुमचे स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. सगळ्यात पहिले तर आमचं एक शॉप आहे सर. ओके, तर मग शॉपवर ग्रॅज्युएटचा चहा हा रेग्युलर आहे आमच्याकडे. ओके, कंटिन्यू आमच्याकडे ग्रॅज्युएटचा चहा येत असतो, म्हणजे फॅक्टरी फ्रँचायसी तुमची. तर सर कसं वाटतं की तुमची सारी चहाची फ्रँचायसी पूर्ण झाल्यात आता, बरोबर? तर म्हणजे प्रथम तर थँक्यू तुमचं की तुम्ही आमचा चहा पिता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मला आज पॉडकास्टवरती बोलवलं. तर कसं वाटते, सिम्पल सर, माझं विजन फार मोठं आहे. ज्यावेळेस मी या बिझनेसमध्ये आलो होतो त्यावेळेस माझं टार्गेट एकच होतं की मला माझ्या माध्यमातून जे चहाचं सुख आहे ते प्रत्येक घरात मला द्यायचं आहे. आणि दुसरं असं विजन होतं की मी एक नेटवर्क मार्केटिंग बिझनेस करायचो, तर त्याच्या माध्यमातून मला उद्योजक बनवायचं होतं. आणि हर घर उद्योजक घर घर उद्योजक जो माझा नारा आहे तो त्या विजनसाठी मला असं वाटत नाही की मी खूप काही केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी आत्ताशी एक वरती आलोय. म्हणजे आता 775 पर्यंत माझ्या दोन्ही तिन्ही ब्रँडच्या फ्रँचायझी मिळून 775च्या आसपास ब्रांचेस बुक झालेल्या आमच्या, त्यातले 550पेक्षा जास्त ओपन झालेलं आहे. तर माझं विजन एवढं छोटं नाही, मला खूप साऱ्या लोकांना उद्योजक बनवायचं. त्याच्यामुळं असं ते आपण म्हणतो ना की एकदम छान वाटतंय का भारी वाटतंय का, तो फील अजून तरी मला आलेला नाही. आणि मला अजून पण असं वाटतं की निलेश तू काही नाही केलेलं, अजून तुला खूप काही करायचं आहे. मी आता 0 पासून 1 पर्यंत आलोय, मला 1 पासून 100 पर्यंत जायचंय. वा सर. आणि नुकतेच तुमचं आम्ही वेडिंग शूटचं बहुतेक पाहिले, ठरले आता, तर पण अभिनंदन. आणि सर मला एक एवढं सांगा की सुरुवात काय झाली होती ग्रॅज्युएटच्या, कारण ग्रॅज्युएटची टोपी होती ती काय? राईट, सुरुवातीचा विषय असा आहे, मी म्हणजे माझं पहिल्यापासून बॅकग्राऊंड एकदम खराब आहे. माझे आई वडील मजुरी काम करायचे. आणि सर कसं असतं ना की ज्यावेळेस आपण एका मिडल क्लास कुटुंबामध्ये जन्माला येतो तर तिथे 2 ऑप्शन असतात आपल्याला. एक तर हार माना, 400-500 रुपयाचा माणूस बना, किंवा दुसरं डायरेक्टली आपण वरती जाऊ शकतो. म्हणजे मी माझ्या बरोबरचे बरेच लोक बघितलेले की जे एकेकाळी माझ्यासाठी आयडियल होते, आज मी त्यांच्या कित्येक तरी पुढे आलो. आणि मला असं वाटतं की माझं वय 27 आहे, 27 मध्ये मी इथपर्यंत आलो, तर मला अजून फार पुढे जायचं आणि मी सहजासहजी निघून जाईल. म्हणजे विषय काय की आलो कसं, तर माझे स्वप्न पहिल्यापासून मोठे होते आणि ते मला पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी करणं, धडपड करावं लागणार होती. तर मी आलो सुरुवातीला नेटवर्क मार्केटिंगमध्ये माझे स्वप्न वाढून गेले. याच्या अगोदर मी विचार केला की आपण एखादा गव्हर्नमेंट जॉब करू, PSI हो, IAS हो, किंवा XYZ या एक्झामचा आपण विचार करू. बट परिस्थितीमुळे मग मी नेटवर्क मार्केटिंग जॉईन केलं. आणि आता रिसेंटली मी एका जॉईन केलं सर आमच्या टीममध्ये. मी स्टोरी पण टाकली होती की त्याची पण परिस्थिती सेम होती. म्हणजे त्यावेळेस माणूस त्यांना शोधत राहतो सोर्सेस, तर त्या सोर्सेसमध्ये मी नेटवर्क मार्केटिंग सोर्स शोधला. मग एज्युकेशन मधून पुढे डिटॅच झालो, म्हणजे नाही करायचं. मला असं सांगितलं गेलं होतं की यार भाई तू एज्युकेशन करतोय तर ते सगळ्यात चुकीचं आहे. माझी आता रिसेंटली एक रील पण खूप व्हायरल झाली की ज्याच्यामध्ये मी म्हणलेलो आहे, सगळे म्हणतात बिल गेट्स ड्रॉप आउट आहे. ज्या बिल गेट ज्या युनिव्हर्सिटीमधून ड्रॉप आउट आहे त्या युनिव्हर्सिटीमधून इंडियातली 4-5 लोक जातात. त्याला काही लोकांनी चुकीच्या पण कमेंट टाकलेल्या, म्हणजे की तू मग स्पोर्ट्समॅनला चुकीचं समजतोय का, स्पोर्ट्समॅन शिकले नसतात. प्रोफेशन वेगळे, तुम्ही करता काय त्याच्यानुसार प्लस मायनस. तर मी नेटवर्किंग मध्ये आलो, एज्युकेशन पासून लांब गेलो होतो, पण मला परत वाचवलं एज्युकेशनने. मी क्लासेसची सुरुवात केली. मी तुमच्या क्वेश्चनकडे येतोच आहे. तर क्लासेसची सुरुवात केली, तर क्लास मी जिथं घ्यायचो त्या क्लासच्या खाली जो चहा हॉल होता
त्यावेळेस चहाचं कल्चर आहे ना डिफरंट होतं. म्हणजे टपरीवरती चहा मिळायचं 2017ला. आणि मला आतून खूप वाईट वाटायचं, कारण पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय चहा आहे. सर मी दारू नाही पित, मी सिगरेट पण नाही पित, मला बाकी कुठलेच नाद नाही, मला एकच नाद आहे चहा. मी सकाळी पण एक ग्लास भरून चहा प्यायचो, दुपारी पण चहा प्यायचो, संध्याकाळी पण चहा प्यायचो. म्हणजे मी चहाचा एकदम जास्त शौकीन आहे. मी महाराष्ट्रातल्या असे रेअरली एखादा चहा राहिला असेल जो मी पिलेला नाहीये, किंवा मी ज्याची टेस्ट केली किंवा त्याच्यात काय असेल मी विचार केलेला नाही, मी सगळे चहा पिलेलं आहे. तर मग मला पहिल्यापासून चहाची आवड होती. मग तो चहा आला होता तर त्याचं वेगवेगळं कल्चर असायचं. म्हणजे सकाळी वेगळी टेस्ट, दुपारी वेगळी टेस्ट. आणि दुसरी गोष्ट गच्चा नाही होता. अरे म्हटलं बघा आपण चहा का पितो, किंवा चहा हा विषय काय. चहा म्हटल्यानंतर आता तुम्ही आल्या काय म्हणले, सर नाही सरांना पण चहा ऑर्डर करू किंवा घरात बनवू, असं प्रत्येकानं आपण म्हणजे पाहुणचाराची प्रोसेस चहा आहे. किंवा एखाद्या मित्राला भेटलो चहा पितो, एखाद्याला खुश करायचं चहा पितो, एखाद्याची डील क्लोज करायची चहा पितो. यार म्हटलं त्यालाच चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही. मग मला अपॉर्च्युनिटी दिसली की निलेश तुझ्या हातामध्ये अपॉर्च्युनिटी, तुला बदलावं लागेल आता आहे. आणि मग मी चहाच्या बिझनेसमध्ये आलो. आणि चहाच्या बिझनेसमध्ये येण्याचं रिझन हेच होतं की मला चहाचं सुख प्रत्येकाच्या घरामध्ये द्यायचंय. आणि मग मी ब्रँड सुरू केला. आणि राहिला विषय तुम्ही टोपी वगैरे, तर मी असंच पुण्याला चाललेलो होतो माझ्या कामानिमित्त. चहाचं चालू होतं, म्हणजे फायनल नव्हतं केलेलं, बट मला चहाचा बिझनेस करायचा होता. तर मला त्या डब्यामध्ये मी जनरलमध्ये चाललेलो होतो, कारण त्यावेळेस तर माझी फायनान्शियल सिच्युएशन नव्हतीच, माझ्याकडे गाडी नव्हती, टू व्हीलरवर एवढं लांब जाऊ शकत नाही. तर त्या ट्रेनच्या डब्यामध्ये ना मला असे खूप सारे लोक दिसले. म्हणजे म्हातारे लोक पण दिसले, छोटे मुलं पण दिसले, मिडियम पण दिसले, काही एज्युकेटेड पण दिसले. आणि सर बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये, मी ग्रामीण भागात वाढलेलो आहे. ग्रामीण भागामध्ये काय असतं माहितीये का, एखाद्याचं 12वी जरी झाली किंवा तो एखाद्या सिटीतून शिकून आला, फॉर एक्झाम्पल मी राहतोय गणेशनगरमध्ये. आता गणेशनगर पण ठीकठाक आहे, पण माझं समजा वल्लरवाडी काकडी जे गाव आहे मी तिथं राहतो. तर तिथून एखादा जर तालुक्याच्या ठिकाणाहून शिकून येतोय, तर जे म्हातारे लोक असतात ज्यांना कळत नाही ते कळतं, अरे पोरग ग्रॅज्युएट आहे बरं का. म्हणजे तो वर्ड आहे ना प्रत्येकाला नोन आहे. आणि ग्रॅज्युएट हा इंग्लिश शब्द आहे, पण हा ज्याला इंग्लिश येत नाही त्याला पण कळतो ग्रॅज्युएट हा शब्द. म्हणून मग मी म्हटलं चला आपण शिकलेलो पण आहे, ग्रॅज्युएशन पण झालंय, चहाच नाव ग्रॅज्युएट टू. मग मी ग्रॅज्युएट चहा सुरू केलं. आणि मग म्हटलं आता ग्रॅज्युएट चहा आहे. आता मी तर ग्रॅज्युएट झालो, पण मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस मला कसं, म्हणजे आपण ग्रॅज्युएट झालो आपल्याला कॉन्व्होकेशनची कॅप भेटती, टोपी वगैरे भेटते. म्हटलं यार आता चहा ग्रॅज्युएट झाला, त्याला चहाची कॅप, म्हणजे त्याला कॅप टाकू. मग तो लोगो आम्ही स्वतः, म्हणजे मी स्वतः डिझाईन केला होता. वा. आणि तसं तुम्ही म्हटलं की चहाचे आपल्याला व्यसन आहे, तर मला पण असं चहाचं व्यसन म्हणजे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 कप चहा. माझे पण होतात 10-15 चहा पितो मी. कमी सांगू कदाचित व्हिडिओमध्ये जास्त आहे, कमी नाही. तर सर आता तुम्ही बरेच दूर आलेत, तर मग काय काय प्रॉब्लेम्स फेस केले या काळामध्ये. तर हे बघा जर्नी, म्हणजे मी माझ्या टीमला पण सांगत असतो, ज्यावेळेस एखादा बिझनेस स्टार्ट होतो ना त्याच्या समोर 2 गोष्टी असतात, सेम सिच्युएशनला असतात. एक असतो प्रॉब्लेम आणि एक असतो रिवॉर्ड, बरोबर ना. दोन्ही पण सेम स्टार्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली बिझनेसची गाडी स्टार्ट झाली ना, तर बिझनेसची गाडी स्टार्ट झाल्यानंतर रिवॉर्ड आणि प्रॉब्लेम दोन्ही सायमल्टेनियसली चाललेले असतात. पण प्रॉब्लेम ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपल्याला त्याच्याकडे कमी बघत चालावं लागतं. प्रॉब्लेम नक्कीच येणार आहे खूप सारे, बऱ्याच वेळेस. आता आमच्या बाबतीत इतकं भयंकर प्रॉब्लेम होतं, कोविड सारखी सिच्युएशन आली होती. म्हणजे मी तर अक्षरशः डिप्रेशन मध्ये होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की यार नको आता हे काही नको मला. मी तर लिटरली मी असा विचार केला होता की आता माझे आई वडील आहे नाही का, त्यांना सेफ ठेवायची जबाबदारी माझी, कारण त्यांनी मला ह्या दुनियामध्ये आणलेलं आहे. आणि मी जर पुढे तरी काहीतरी स्पिरिच्युअल लेवलला जाईल तर चालणार नाही. मी त्यावेळेस 2020 मध्ये असा विचार करायचो, प्रॉब्लेम ज्यावेळेस मला आला त्यावेळेस मला असं वाटत होतं मी स्पिरिच्युअल ठिकाणी निघून जावं. आणि मी एका आश्रमात जाऊन पण आलो होतो, व्हिजिट करून आलो होतो. पण मी ठरवलं होतं की मी आता ॲटलिस्ट माझ्या आई वडिलांच्या नावावर मी 20 लाख रुपये सेव्हिंग कराल, त्यांच्या नावावर एखादी FD कराल, आणि त्याच्यामध्ये त्यांना वर्षाला 1-2 लाख रुपयाला तरी ते व्यवस्थित जगू शकतात, आणि मी स्पिरिच्युअल ठिकाणी निघून जाईल, हे मी ठरवलं होतं. म्हणजे एवढं भयंकर, कारण हा थॉट कधी येतो माहितीये का, ज्यावेळेस समोर काही दिसत नाही, सगळं संपलेलं वाटतं ना त्यावेळेस हा थॉट येऊन जातो. तर हा थॉट आला होता. तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम तर मला पण आले खूप सारे प्रॉब्लेम, पण प्रॉब्लेमवरती मी खरंच डिस्कस नाही करत. मला वाटतं की प्रॉब्लेम नाहीच आहे, प्रॉब्लेमला आपण बघतो कसं आहे. मग नंतर काय होत गेलं, प्रॉब्लेम आणि रिवॉर्ड सेम होतं. प्रॉब्लेम पण होते, रिवॉर्ड पण होतं, प्रॉब्लेम पण होते, रिवॉर्ड पण होतं. एक क्षण असा आला की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप छोटे होत गेले. प्रॉब्लेम आज पण आहे सर, आज पण आहे. आज माझ्या 700 फ्रँचायझी आहे, 50 लोकांची टीम आहे, 700 लोकांना उद्योजक बनवलेले, त्यांच्या माध्यमातून 2-1 हजार लोक काम करत असतील. माझं पण फायनान्शियली बॅकग्राऊंड खूप चांगलं बनून गेलेलं आहे, बट प्रॉब्लेम आज पण आहे. समजलं ना, त्या सिच्युएशननुसार तुम्हाला प्रॉब्लेम येत राहतात. फक्त तुम्ही त्या प्रॉब्लेमकडे किती फोकस करताय आणि रिवॉर्ड कडे किती फोकस करताय त्याला मॅटर करतं. माझा फोकस फक्त रिवॉर्ड होता. मी ना सर लिस्ट बनवली होती, म्हणजे डायरी बनवली होती, डायरीच्या लिस्ट बनवली, मला काय करायचंय आणि काय सोडायचंय. मी काय करायचंच फक्त बघायचं, सोडायचं मध्ये मग मी बऱ्याच गोष्टी होत्या की ठीक आहे मला कुठं सेलिब्रेट नाही करता येणार,
मला मित्रांच्या बर्थडेला जाता येणार, पार्टी नाही करता येणार, पाहुण्यारावळ्यांचे प्रोग्राम अटेंड नाही करता येणार, अशा भरपूर साऱ्या मी गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. किंवा एखादा मला शिव्या देऊ शकतो, एखादा मला बोलू शकतो, एखादा मला मारू पण शकतो बिझनेसमध्ये. पण मी 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 तेच म्हणायचो की जर एखादा मला रोजच्या 2 झापडी मारतोय, मला पुढच्या 5 वर्षामध्ये BMW पर्यंत पोहोचतो, आय एम रेडी फॉर, मी रेडी आहे त्याच्यासाठी. मग मी हा विचार करायचो. मग मला प्रॉब्लेम हा शब्द वाटलाच नाही. मला प्रॉब्लेम तर आज पण असतातच, प्रॉब्लेम कुठं नाही, तुम्हाला जॉबमध्ये पण प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाला प्रॉब्लेम. मग मी ह्या गोष्टी लिहिल्या, काय करायचं नाहीये, काय सोडायचं आणि काय मिळणार. मग मिळणार मध्ये मी लिहिलं होतं की माझी आई एखाद्या प्रोग्रामला जाईन तर ती मोठ्या लक्झरियस कारमध्ये जाईन, माझे वडील कधी टेन्शन मध्ये नाही राहणार, माझे मित्र खुश राहतील, माझी जी लग्न होईल, माझी वाईफ चांगली राहील, माझे पोरं चांगल्या ठिकाणी शिकतील, माझ्या बहिणी चांगल्या ठिकाणी म्हणजे सगळ्या एन्जॉयमेंट करू शकतात, मी माझ्या बहिणींसाठी पण काही करू शकतो, माझे मित्र माझ्यामुळे बदला ना. सगळ्यात मोठं मी खाली जो पॉईंट लिहिला होता की एक निलेश जाधव ज्याच्या घराचे पत्रे घालताय एक रूम मध्ये जिथं टॉयलेट बाथरूम पण नाही, अशा सिच्युएशन मधून ज्यावेळेस एक निलेश जाधव बाहेर पडल मार्केटमध्ये, तर कमीत कमी निलेश जाधव सारखे 10,000 निलेश जाधव विचार करतील की निलेश जाधव सारखा मुलगा करू शकतो ना, तर मी पण करू शकतो. आणि त्याच ते पण लिहिलेलं आहे माझ्या डायरीमध्ये की तुला हे बदलायचंय आणि तुला ह्याच्यासाठी काम करायचंय. मग तू ते प्रॉब्लेम नको बघू, प्रॉब्लेम आले तर इट्स ओके, स्किप करून द्या. आणि मी ते स्किप करत गेलो, थोडं मेडिटेशन करत गेलो. प्रॉब्लेम बाकी फायनान्सचा पण आलेला सुरुवातीला होता, त्याच्यानंतर घरच्यांचा पण होता, प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी होते. बट मी त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम नाही समजलं. माझा फोकस फक्त हाच होता की भाऊ तुला ह्याच्यासाठी करायचंय आणि हे करायचंय. आपली आई ना रिक्षाने धक्के खात जाते, आपली आई बसमध्ये जाते, कुठं मामाजीकडे जायचं असेल, मावशीकडे जायचं असेल, हे बदलायचं तुला, तू एवढी लेवल बनव ना, तू ऍटलीस्ट एक ड्रायव्हर देऊन त्यांना पाठवू शकतो. आज माझ्याकडे 3-4 गाड्या आहेत माझ्या ऍट द एज ऑफ 27. हे सगळं पॉसिबल आहे कारण मी प्रॉब्लेमवर नाही बघितलं. म्हणजे जर्नी स्टार्ट करताना मी ऑडियन्सला पण तेच सांगेल, रिवॉर्ड प्रॉब्लेम दोन्ही सायमल्टेनियसली चालतात, दोन्ही सण पाळत राहतात. तुम्ही जर प्रॉब्लेमला मोठा करत गेले तर रिव्हर छोटा होत चालणार आहे, रिव्हर मोठा करत गेले प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली छोटा होत जाणार आहे. डिपेंड तुमच्यावर तुम्हाला काय करायचंय. आणि मी एक्झाम्पल आहे, मी या सगळ्या गोष्टीमधून बाहेर आलेलो आहे. काही जण म्हणतात की हा प्रॉब्लेम आहे, काही जण म्हणतात की ही अपॉर्च्युनिटी आहे, तुमची राईट, त्याच्यावरती ते गोष्टी डिपेंड करतात. तसं ती बरोबर. तर सर आता आपण तुमच्या बिझनेसकडे येऊ. तर मग फूड बिझनेस का, त्यामध्ये चहा का? आता पहिली गोष्ट फूड बिझनेस का माहितीये का, मी 2018ला स्टार्ट केलेला आहे. 2018ला माझी आई कामाला जात होती. माझ्याकडे एकतरी पण शेती नाही माझ्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर नव्हती, त्या आजोबांच्या नावावर होती ना. काही दुसरं असं मोठं घर होतं ना, माझ्या आईकडे खूप सारं गोल्ड होतं ना, माझ्या वडिलांकडे सेव्हिंग होती, काहीच नव्हतं, म्हणजे पैसाच नव्हता. या सिच्युएशन मध्ये मला काहीतरी स्टार्ट करायचंय, तर मी कधीच डायरेक्टली गाडीचं शोरूम नाही टाकू शकत. मी एखादं तुम्ही जसं म्हटलं आमचं शॉप आहे, मी तसं शॉप पण टाकू नाही शकत. कारण नॉर्मल शॉप टाकायला 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मिनिमम पकडा तुम्ही. सुरुवात करतोय 5 लाख रुपये लागणार आहे, जे की नव्हते. 7,000 रुपये पण नव्हते, 5,000 रुपये पण नव्हते. तर हे 5 लाख रुपये 10 लाख रुपये मोठी गोष्ट होती, ऑप्शन काहीच नव्हता. तर एक इंडस्ट्री होती ज्या इंडस्ट्रीला, आता तुम्हाला सिंपल सांगतो मी, फूड इंडस्ट्री मी का निवडलेली. मला बाकी पण बिझनेसेस खूप करायचे, मला इंडियातला नंबर 1 बिझनेसमॅन बनायचंय. पण विषय काय माहितीये का, फूड बिझनेस मध्ये कॉम्पिटिटर नाही येणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं किराण्याचं दुकान आहे, उद्या डीमार्ट आला तुमचा धंदा कमी होणार. डीमार्ट फूडमध्ये नाही येऊ शकत. जरी आला फूडमध्ये तर तो त्या क्वालिटीच्या बेसिसवर, फूड कारण मेकिंग प्रोसेस आहे ना, आपल्या हातातला विषय पूर्ण. म्हणून मी फूड बिझनेस निवडला. दुसरी गोष्ट, पुढचा बेनिफिट आहे जास्त इन्व्हेस्टमेंट नाही. साखर घ्या, चायपत्ती घ्या, दूध घ्या, रोजचं रोज घ्या, पैसे कमवा बस. त्याच्यासाठी बिझनेससाठी पैसे ना थोडे इंटेरियरला लागतात, तर तेवढे मी क्लासेसच्या माध्यमातून माझ्या कमवलेले होते, मी ते लावले. म्हणून 2 रिझन होते. पहिली गोष्ट, मार्केटमध्ये कोणी पण कॉम्पिटिटर आला ना आपल्याला, आपण त्याला विन करू शकतो आपल्या स्वतःच्या स्किलवरती. म्हणजे मोठे प्लेयर ह्या छोट्या प्लेअरला दाबून नाही टाकू शकत फूड इंडस्ट्रीमध्ये. समजलं का तुम्हाला? कारण फूड इंडस्ट्री वेगवेगळी आहे. बघा, स्टारबक्स मध्ये पण लोक असलेले, बरोबर, आणि साध्या कॅफेमध्ये पण लोक असलेले, लोक खूप सारे. पण डीमार्ट ज्यावेळेस येतो तर किराण्यावाल्यांची वाट लागते, जास्त कपड्याचा का मॉल येतो तर बाकीच्यांची वाट लागते. म्हणून मी हा फूड बिझनेस म्हटलं. दुसरी गोष्ट, फायनान्स पण नव्हता, पैसे पण नव्हते. वाटत तर खूप साऱ्या गोष्टी होत्या, मोठं रेस्टॉरंट टाकू, मोठ्या या गोष्टी करू, पण पैसेच नव्हते. म्हणून चहामध्ये आलो. म्हणजे आपण म्हणतो की अमेझॉन वाले, तर मग शॉपवाल्याचे म्हणून झालं. पण पैसे असे असतात की जे नोकरी सुद्धा खरेदी करतात. हा, म्हणजे तसंच. जसं तुम्ही आता म्हणले की सर की कॉम्पिटिशन भरपूर असतं, तर मग सॅच्युरेशन आहे का असं वाटतं का चहाच्या बिझनेसमध्ये? सर, सॅच्युरेशन डोक्यात राहतं बिझनेसमध्ये, सॅच्युरेशन कधीच नाही राहत. आणि जर असतं सॅच्युरेशन तर माझं फ्रँचायझीची सुरुवात झाली 2021ला, जिथं ऑलरेडी मी मला लेट समजत होतो. बट फक्त 2 ते 3 वर्ष थांबा, महाराष्ट्रातला
एक नंबरचा ब्रँड हा ग्रॅज्युएट गुळाचा चहा आहे. आलाय already. आणि मी म्हणजे ऑलरेडी ब्रांचेसच्या मानाने थोडासा आम्ही 100-150 ब्रांचेसनी कमी बाकीच्या मानाने, बट येणाऱ्या काळामध्ये मी प्रत्येक फ्रँचायझी प्रॉपर सेट करण्यासाठी काम करणार आहे आणि करतोय ऑलरेडी. काय होतं ना, तो स्पीड पण आहे. म्हणून मला महाराष्ट्रातला ना इंडियामध्ये ज्यावेळेस ब्रँड पोहोचेल आपली कोलकात्यामध्ये ब्रांच आहे, आता रिसेंटली कर्नाटकमध्ये आपली ओपनिंग खूप सारं झालंय, पण परवा काहीतरी ओपनिंग पण झाली, माझे पार्टनर वगैरे तिकडे गेले होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर काय करतो माहिती का सर, सॅच्युरेशन लोक डोक्यामध्ये आणतात. आणि तुम्ही हे बघितलेलं आहे का, गिफ्ट घ्यायला जातो आपण लहान मुलांना किंवा आपल्या पण घरचे कदाचित आपल्याला म्हणत असतात, नाही रे बाळा हे चांगलं नाही, नाही रे बाळा असं होत नाही. का बरं म्हणतो माहिती का, व्हिटॅमिनियम नाही सर, म्हणजे पैसे नाही, मनी नाही आपल्याकडं. आणि ज्यावेळेस ते असतो ना, आता फॉर एक्झाम्पल मला एखाद्याला गिफ्ट घ्यायचंय, मी विचार करतो का नाही रे 100चं दाखवू, 150चं दाखवतो, अरे दाखव 5,000चं, काही आपल्याला वेळ वाचवायचा आहे, लवकर बेस्ट निघून यायचंय. म्हणजे सॅच्युरेशन आहे सर डोक्यामध्ये असतं, बिझनेसमध्ये नाही राहत. आणि जे मुलं म्हणताय ना सॅच्युरेशन आहे किंवा जे पर्सन म्हणताय सॅच्युरेशन त्यांच्या डोक्यामध्ये आलंय म्हणून बिझनेसमध्ये येणार आहे. आणि बाय प्रॅक्टिकली कुठली पण गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये ठरवा ना, पॉझिटिव्ह राहा, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी घडत चालतात. कारण बरेच जण म्हणतात ना की मला बिझनेस स्टार्ट करायचं आहे, पण सॅच्युरेशन आहे काय. प्रॉब्लेम काय आहे सर, मी बोलतो थोडंसं प्रॉब्लेम असं इथं याच्यामध्ये, बऱ्याच वेळेस मी पण बघितलं, जसं तुम्ही म्हणता ना की बरेच जण म्हणता की सॅच्युरेशन आहे, मी करू शकत नाही. आता विचार करा, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलेले नाही, सिम्पल तुमचंच घेऊ आपण एक्झाम्पल. आता सिम्पल आहे, तुम्हाला नाही तर माझा पॉडकास्टला काही चार्जेस भेटणार आहे ना, तुम्हाला युट्यूब काही पैसे देणार आहे, बरोबर. तुम्ही काय करू राहिले, तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात मी एका नेक्स्ट लेवलला जाणार आहे. बरं पॉडकास्ट वाले पण खूप आहे सर, खूप साऱ्या पॉडकास्ट तुम्ही सुरुवात केली, याचा अर्थ काय, तुम्हाला तुमच्या स्वप्नांवरती विश्वास आहे आणि तुमच्या पंखांवरती विश्वास आहे. प्रॉब्लेम काय ना, सॅच्युरेशन हा डोक्यामध्ये आल्यानंतर माणसाने फक्त DSLR कॅमेरा बनला पाहिजे, ब्लर केलं पाहिजे बाकीचं. मी तर ज्यावेळेस स्टार्ट केलं ना त्यावेळेस मी बघत पण नव्हतो की माझ्यासाठी हा कॉम्पिटिटर आहे, माझ्यासाठी तो आहे, मला ह्याच्यासारखं बनायचं त्याच्यासाठी बनायचं, अजिबात नाही. मी पेपर आणि पेन आणि घेऊन बसायचो, डायरी घेऊन बसायचो आणि त्याच्यावर लिहायचो, निलेश तुला हे करायचंय आणि हे करायचंच आहे. मी बऱ्याच ठिकाणी लिहिले, खाली मी साईन लिहायचो, मी ठरवायचो यावर्षी मला काय 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 करायचंय, खाली लिहायचो निलेश तुला ह्याच्यासाठी तुझे 1,000 तास किंवा मी 3 वर्ष लिहिलं होतं 10,000 तास तुला द्यावा लागेल तरच तू बनशील. आणि दिले अचिव्हमेंट आहे सर, सगळ्या गोष्टींची अचिव्हमेंट आहे. म्हणजे मी सिम्पल माझं टार्गेट होतं, मला व्हर्ना कार घ्यायची होती ब्लॅकमध्ये टॉप मॉडेलची, ज्याची कॉस्ट 15 लाख रुपये. आमच्याकडे ऑलरेडी अल्काइझर आहे जी तिच्यापेक्षा मोठं मॉडेल आहे. आणि आता रिसेंटली मी 700 टॉप मॉडेल घेतलेली, एक्सेल वन, त्याचे डबल घेतलेली. म्हणजे जी ठरवलं होतं त्याचे डबल मी पोहोचलो ऍट द एज ऑफ 27, ज्याचा बॅकग्राऊंड काहीच नाही. मग सॅच्युरेशन कुठून आलं, मला काय माझ्या वडिलांनी म्हणले, माझे वडील घरातून म्हणले होते जाय भाऊ निलेशच्या पातीला घेऊन जाय, घरचाच गॅस घेऊन जाय, घरचीच गॅसची टाकी घेऊन जाय, असं नाही म्हणले ना. मग मला पण तो सेम सिच्युएशन होती, मग घरामध्ये प्रॉब्लेम होते, सगळ्या गोष्टी होत्या. मग मी पण एक जणांचा विचार करायला पाहिजे होता ना. बट मला माझ्या स्वतःवर विश्वास होता. मला हसायचे लोक, अरे चहावाला आहे, पंतप्रधान आहे, हे जाणून वाटायचं नाही संपला आता, हा करिअर संपलं, क्लासची वाट लागणार, सगळं वाट लागणार ना, सगळं होणार आहे आयुष्यामध्ये. पण मला विश्वास होता की मला करायचं काय आणि मला जायचं कुठे आहे आयुष्यामध्ये. ज्यावेळेस स्वतःवरती विश्वास असतो ना, सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणतो, तर कुणीच अडू शकत नाही. आणि मी बऱ्याच वेळेस आता रिसेंटली मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांना मदत करत असतो. मला काल एक जण म्हणली की सर मी डिप्रेशनमध्ये, म्हटलं प्रॉब्लेम काय झाला तुझा नेमका, असं काय होतंय. तो म्हणे सर माझा बिझनेस फेल झाला, माझा घरगुती प्रॉब्लेम झाला, वाईफ सोबत प्रॉब्लेम झाला, मॅरिड आहे, थोडं जास्त एजवाले. म्हटलं सर काय प्रॉब्लेम नाही, मंदिरात जा आणि पेपर आणि पेन घेऊन जा म्हटलं, आणि सलग 5 दिवस आहे ना 5-5 तास बसायचं, मोबाईल ऑफ ठेवायचं, त्याच्यावर लिहून ठेवायचं निगेटिव्ह गोष्टी काय आणि पॉझिटिव्ह गोष्टी काय. ज्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या लिहिल्या जातील या त्या सगळ्या जे तुमच्या मनात येते ते लिहा डायरेक्टली त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर काय करा, तुमची थॉट प्रोसेस चेंज करा आणि मग आता पॉझिटिव्हला तुमच्या तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे प्रॉब्लेम काय होतं ना, लोक थकून जात आहे. अहो थकणार तर आम्ही पण आहे ना. माझी तर सिच्युएशन अशी होती, लिटरली मी माझं स्ट्रॉंग रिझन होतं, मला माझ्या आईला हॉस्पिटलला नेण्यासाठी माझ्याकडे 80 रुपये नव्हते, अशी परिस्थिती. घरामध्ये रेशन, आमचं 3 चुलते आहे ना, कंबाईंड कुपन आहे, आज पण आमचं कुपन नाही आमच्याकडे, ते चुलतेच भारतात. आमच्या घरात रेशनचे तांदूळ पण नव्हते. आमच्या शेजारच्या काकी, सोनवणे काकी, त्यांच्याकडून गव्हाचं पीठ आणलेलं आहे, म्हणजे पोळ्या करण्यासाठी पीठ पण नव्हतं, बाजरीची भाकर राहायची, कारण मम्मी त्या कामाला जायचं ना, त्याच्यातून ती बाजरी मिळायची, म्हणजे काम करून बाजरी. ही सिच्युएशन आणि लय जुना काळ नाही हा. म्हणजे ज्यावेळेस मी आठवतो ना, आता मी ज्या एका पोराला जॉईन केलं त्याची स्टोरी ज्यावेळेस ऐकत होतो ना, मला निलेश जाधव तिथंच होता माझा. 2017चा काळ आहे, आता 24 चालू आहे, 2 वर्ष सोडले तर मी हे सगळं 4-4.5 वर्षामध्ये केलेलं आहे. पण 24 तास एकच गंगन होती, विजन आहे करायचं असं. वा सर. तर आता आपण तुमच्या फ्रँचायझी मॉडेल कडे. फ्रँचायझी नक्की काय? हे बघा, फ्रँचायझी म्हणजे काय असते माहिती आहे का, फ्रँचायझीमध्ये 2 मॉडेल जनरली चालतात, एक असतं फोफो आणि एक असतं फोको. फोफो म्हणजे काय, फ्रँचायझीवर फ्रँचायझी ऑपरेटेड, जे आमचं आहे, म्हणजे फ्रँचायझीच
ओनर आहे त्याचा आणि फ्रँचायझी चालवते. ओके आणि दुसरं असतं फोको, म्हणजे काय फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेट, जे की झुडिओ आहे. ओके फ्रँचायझीचं ओन आहे, ओनर फ्रँचायझी, पैसे फ्रँचायझी लावणार, ओनर आहे म्हणजे पैसे लावणार आहे, दोन्ही मॉडेलमध्ये पैसे लावणार आहे. तर फ्रँचायझी मॉडेलचा फायदा असा असतो, तुम्ही जर एखादा कुठला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, कुठली पण फ्रँचायझी तुम्ही घेतात, तर फ्रँचायझीचा फायदा असा होतो, फ्रँचायझी घेतल्यानंतर त्याची एसओपी तुम्हाला रेडीमेड मिळते. बरं कुठली पण घ्या, एसओपी म्हणजे सिस्टीम अँड प्रोसेसेस, म्हणजे सगळ्या प्रोसेस आहे ना तुम्हाला रेडी असतात पूर्णपणे, म्हणजे त्याच्या सिस्टीम प्रोसेसेस सेम असतात. फॉर एक्झाम्पल आमचं घेतो मी फूड इंडस्ट्रीचा. फूड इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट समजा आमचा आता मिस्टर वडेवाला आहे, त्याची कढी बनवायची, तर त्याची कढी बनवायला सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्हाला मॅगी बनवते ती, तुम्ही कढी बनवू शकता. सिंपल तुम्हाला काय करायचंय, आम्ही सांगणार की सर एवढं दही घ्या, एवढं बेसन पीठ त्याच्यामध्ये टाका, मिक्सरमध्ये मिक्स करा, 5 लिटर पाणी उकळा, त्याच्यामध्ये आमचं ते तुम्ही जे दही आणि ते तिथं घेतलेलं ते टाका, आणि आमचा मसाला आहे तो टाकून द्या. मिरची नाही टाकायची, हळद नाही टाकायची, मोहरी नाही टाकायची, तुमची कढी रेडी होऊन जाणार आहे. हे तुम्हाला रेडी मिळतं ना. आणि दुसरी गोष्ट, फ्रँचायझीचा बेनिफिट काय असतो, बऱ्याच जणांना असं वाटतं की फ्रँचायझी घेतली फसलो गेलो किंवा हिने गेलं. फ्रँचायझी घेणाऱ्यालाच ते कळत नाही सर. फ्रँचायझी तुम्ही फी देताय ना, तुम्हाला तो पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही फ्रँचायझी जो तुमचा फ्रँचायझर आहे, तुमची जी कंपनी आहे ज्यांनी फ्रँचायझी तुम्हाला दिली, त्याच्यात तुम्ही ऑफिसला जाऊन बसले पाहिजे, सर मला सेट करून द्या, त्याच्यात गेले पाहिजे तुम्ही 100%. आम्ही ज्या कमिटमेंट फॉलो, आमचं तर तुम्ही फ्रँचायझी मॉडेल आमचं चेक करा, आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकेल. कुठल्याच फ्रँचायझीचे व्हिडिओ युट्यूबला नाही, ग्रॅज्युएट चहा सोडून चहाच्या बिझनेसमध्ये आमचं फ्रँचायझी मध्ये लोक पीडीएफ सेट करतात. आम्ही व्हिडिओ आहे का, आणि आम्ही आमचे स्टेटमेंट नाही बदलणार, जे बोललो ते नक्की. हा प्लस मायनस होऊ शकतं बिझनेसमध्ये, कधी कधी फ्रँचायझी बंद होऊ शकते, कधी कधी लोकेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कधी कधी ओनरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आम्ही ज्या कमिटमेंट केलं त्या फॉलो करतो. तर फ्रँचायझी नेमकं काय असतं, फ्रँचायझी म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे पैसे आहे पण तुम्हाला कळत नाही मी सुरू काय करू, तो बिझनेस काय स्टार्ट करू. तर त्यावेळेस नेक्स्ट सोप्पा जी आपल्याकडं कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे फ्रँचायझी. तुम्ही जा कंपनीकडं, फ्रँचायझी घ्या, त्यांची मदत घ्या, सपोर्ट घ्या, शिका आणि पैसे कमवा, आणि तुमच्या पैशाची मल्टिप्लिकेशन करा. आणि कसं असतं सर, मार्केटमध्ये प्रत्येक जण स्वतः नाही बनवू शकत ना. समजा फॉर एक्झाम्पल जो स्पार्क माझ्यामध्ये, निलेश जाधव मध्ये, मला असं वाटतं तो बऱ्याच जणांमध्ये नाही, जे आज माझ्यामध्ये ती बऱ्याच जणांमध्ये नाही. मग माझ्या आजचा फायदा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करून घ्या, माझी फ्रँचायझी घेऊन. सेम दुसऱ्याचं असू शकतं, दुसऱ्या एखाद्या ब्रँडचं असू शकतं. म्हणून फ्रँचायझी म्हणजे काय, थोडक्यात तुमच्याकडे पैसे पण तुमच्याकडे आयडियाज नाहीये, तुम्हाला कळत नाही मी एक्झॅक्टली ह्या ट्रॅपमधून कसं बाहेर निघू. तर ते करण्यासाठी, ते बाहेर पडण्यासाठी, त्याच्यातून पैसे कमवण्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म आहे इज कॉल्ड एज फ्रँचायझी. वा. तर सर म्हणजे फ्रँचायझी आणि नॉर्मल स्टोअर म्हणू आपण, तर मग त्याचे प्रोज अँड कॉन्स काय काय होऊ शकतात, म्हणजे फ्रँचायझी घेतलं काय फायदा तोटा आणि नॉर्मल शॉप केलं तर काय फायदा तोटा. आता हे बघा, फ्रँचायझी घेतलीचे मला तरी वाटतं तोटा काहीच नाही. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी फ्रँचायझर आहे म्हणून मी कंपनी माझी असं, किंवा मी फ्रँचायझी विकतो म्हणून अजिबात नाही. मी तर बऱ्याच वेळी सोशल मीडियावर पण टाकत असतो, तुम्ही सेल्फ स्टार्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. फ्रँचायझीचे फायदे काय ते आधी मी तुम्हाला सांगतो. फ्रँचायझीचा पहिला फायदा आहे, तुम्हाला जास्त डोकं नाही लावायचं. दुसरा फायदा, सेकंड डे पासून तुम्ही इन्कम स्टार्ट करू शकतात जर फ्रँचायझीवाल्यांच्या जर तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या तर. तिसरी गोष्ट, तुम्हाला रेडीमेड सगळ्या गोष्टी मिळतात. चौथी गोष्ट, तुम्हाला ट्रेनिंग पण मिळतं. पाचवी गोष्ट, तुम्हाला माइंडसेट मिळतो. सहावी गोष्ट, व्हिजन मिळतं, जे तुम्हाला मार्केटमध्ये कुठं नाही मिळत. हे सगळं तुम्हाला फ्रँचायझीकडूनच मिळतं ना. माझ्यासोबत आले, माझ्यासोबत जुडले, आमचं एक्झाम्पल, आमच्यासोबत जुडल्या, तुम्हाला निलेश जाधव सारखा व्यक्ती मिळतो गाईड करायला. मी थकून नाही जाणार आहे, माझ्यासोबत तुम्ही 2 दिवस राहा. एखादा म्हणला ना, नाही यार माझं करिअर नाही होऊ शकत, तो ते 2च गोष्टी करत. एक तर नोकरी करत असेल तर नोकरी सोडून देईल, कारण माझं मिशन आहे जॉब मुक्त भारत. आणि दुसरी गोष्ट, बिझनेस करत नाही तर माझ्यासोबत राहणं सोडून दिलं, आत्महत्या कर. मी 3-4 गोष्टींवरच राहतो, कारण करायचं तर मोठं करिअर कर, छोटे मोठे स्वप्न बघू नको, करण्यासाठी त्यासाठी ऍक्शन पण कर, असं माझं आहे. तर फ्रँचायझीचा हा फायदा. दुसरी गोष्ट काय होतं माहिती का, तोटे का होतात, फ्रँचायझी ओनरचे एक्सपेक्टेशन एवढे असतात आणि ऍक्शन्स एवढे असतात. त्यांना काय वाटतं ना, सगळं आम्ही चमच्यानीच भरावणार आहे, तर तुम्हाला पण करणं आहे, सगळंच तुम्हाला करणं आहे. फ्रँचायझी घेणे, मी फायद्यामध्ये म्हणलो का आम्ही करणार तुम्हाला मदत. मी फ्रँचायझी घेताना फायदा काय म्हणलो, काही म्हणजे गायडन्स मिळणार आहे, सपोर्ट करणार, तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे, तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळणार आहे, तुम्हाला फायनान्सचं मॅनेज करायचं त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे, तुम्हाला त्याच्यानंतर एज्युकेशन मिळणार आहे. तुम्हाला आम्ही मदत करायला नाही येणार, कळलं का तुम्हाला. 100% आमची टीम पण जाते 1-2 दिवसासाठी, त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत असं. आणि तोटा काय माहितीये का, फ्रँचायझीचा तोटा काय सांगतो तुम्हाला. फ्रँचायझी घेताना तुम्ही फायनान्स बघितलं पाहिजे. हो बरं मला सांगा, तुम्हाला 4चं दुकान टाकायचं, फ्रँचायझी घ्यायची, खर्च किती तुम्ही जनरली, जर साधी टपरी विचार केला तर 20-25 हजार, फार तर फार 20,000 रुपये. मग चहाच्या फ्रँचायझीसाठी तुम्ही 20 लाख रुपये का देता, हे बघा ना. पहिली गोष्ट, 20 लाख रुपये जर बँकेत ठेवले तर त्याचं व्याज किती सर, 2 लाख रुपये वर्षाला, 10% 2 लाख रुपये महिना किती झाला,
18,666 हा एवढा महिना झाला. 18,000 रुपये बरोबर आहे. 20 लाख रुपये लावल्यानंतर बऱ्याच फ्रँचायझी ओनरला चहावाल्यांना 18,000 रुपये पण नाही भेटत. आमची फ्रँचायझी कॉस्ट आहे 50,000 रुपये, सेटअपची कॉस्ट आहे 2 लाख रुपये. 2.5 लाख रुपयामध्ये सेटअप तयार करून देतो, स्टार्ट होऊन जातं. सर्वसामान्य माणूस पण बिझनेस करू शकतो, जो श्रीमंत आहे तो पण बिझनेस करू शकतो. आणि जे तुम्ही 20 लाखाची फ्रँचायझी घेऊन कमावणार आहे तेवढं आमच्यातून पण कमावता. हा विचार करा ना. मग हा तोटा आहे फ्रँचायझी ओनरचा. मग 20 लाख रुपये टाकून 18,000 रुपये फक्त इंटरेस्ट जो राहील तुमच्या लॉसमध्ये, तुम्हाला प्रॉफिट 20 लाख रुपये टाकून मिनिमम 2 लाख रुपये जर प्रॉफिट होणार असेल किंवा 1 लाख प्रॉफिट होणार असेल तर टाका ना. 1 लाख जरी झाला तरी तुम्हाला 20 महिने म्हणजे तब्बल 2 वर्ष तुम्हाला तुमचे पैसे काढण्यात जाणार आहे. काय तुम्हाला करणार तुम्ही 2 वर्ष काय करणार? 20 लाख रुपये तुम्ही ठेवा ना तरी तुमचे 5 लाख रुपये बनताय. तुम्हाला फुकट हात पैसा आहे. शेतकऱ्यापेक्षा आले फ्रँचायझी घेऊन. आणि प्रॉब्लेम आज झालेला आहे, लोकांनी मोकार मोठ्या फ्रँचायझी घेतल्या, निगेटिव्ह करता मार्केटमध्ये, नाही सपोर्ट नाही करत असं करत तो तोटा होतोय. लोक अजिबात नाही होते. तुम्ही भेटा ना मी तुम्हाला 150-200 फ्रँचायझी ओनर दाखवून जे अर्निंग करताय ते आमचे पण नाही कमवते, ते पण कंप्लेंट करताय. बघा मी सांगितलं ना, प्रॉब्लेम त्यांना मोठा दिसतोय, रिवॉर्ड छोटा दिसतोय, म्हणून प्रॉब्लेम्सला ओव्हरकम केलं पाहिजे. हा, म्हणून फ्रँचायझीचे फायदे पण आहे खूप सारे आणि तोटे तर माझ्या दृष्टीने तर काहीच नाही. तुम्ही डिपेंड करतो, तोटा तुमचा तिथंच होतो. तुम्ही जर चहासाठी तुम्ही रेस्टॉरंटसाठी 20 लाख रुपये टाकताय, ठीक आहे. तुम्ही चहाच्या धंद्यासाठी 20 लाख रुपयाची फ्रँचायझी घेताय, 3-3, 4-4 लाख रुपये फ्रँचायझी फी देताय, तोटा तुमचाच आहे ना. उपयोग नाही. बरं सर, तुम्ही आता जसं म्हटलं की फ्रँचायझी ओनर करता, तर मग फ्रँचायझी ओनर करता जेव्हा तुम्ही देता फ्रँचायझी तुमच्याकडून तुमच्या टीम, तर मग काय काय पाहिलं जातं त्या ओनरमध्ये किंवा फ्रँचायझी काय काय क्रायटेरिया असतं तुमचा? ज्यावेळेस फ्रँचायझीचं बघतो ना आपण, म्हणजे ज्यावेळेस आम्ही फ्रँचायझी देतो तर सुरुवातीच्या काळात सॅच्युरेशन होतं तर आम्ही द्यायचो फ्रँचायझी, एखाद्याला बिझनेस करायचा आहे. बट आता आम्ही जे इथून पुढे ज्या गोष्टी करतोय आणि त्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी ना आम्ही चेक करतो प्रॉपर. पहिली गोष्ट, फ्रँचायझी ओनरचा माइंडसेट आहे का? कारण काय असतं ना, सगळा गेम माइंडसेटचा आहे. जर माइंडसेट तुमचा क्लिअर नाही, मी जर 2018 मध्ये विचार केला असता की यार मी एखादं चहाचं शॉप टाकू, बस झालं, सगळं व्यवस्थित आहे, वेल सेट आहे, सगळं ते कदाचित 750 फ्रँचायझी पर्यंत आलं नसतो. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. असं मला कधी कधी आज पण म्हणजे मी एकदम नॉर्मल रिअलाइज करतो स्वतःला की भूमी तसंच आहे. असं तर जो विषय आपला होता की फ्रँचायझीमध्ये काय काय बघितलं जातं, तर आम्ही आता लोकेशन पण बघतो, त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या गोष्टी पण चेक करतो, त्याचा माइंडसेट आहे का, आणि दुसरी गोष्ट त्याची तयारी आहे का, माइंडसेट सोबत तयारी आहे. कारण इथं फूड इंडस्ट्रीमध्ये कष्ट पण खूप सारे, तर या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो. आणि तुमच्याकडून कसा सपोर्ट मिळतो त्या फ्रँचायझीमध्ये? आता आमचं कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस कॉल येतो आम्हाला किंवा आमच्या वेबसाईटवरून आम्हाला बघितलं जातं, तर आम्ही पहिल्यांदा काय करतो माहिती आहे का, त्यांना सगळं इन्फॉर्मेशन देतो. आमची युट्यूबला व्हिडिओ आम्ही ते टाकतो. ते टाकल्यानंतर आम्ही त्यांना समजून सांगतो की फ्रँचायझी असं वर्क करते पूर्णपणे. जी फ्रँचायझी फी 3 ऑन रिफंड आहे आम्ही सगळं क्लिअर करतो पहिल्यांदा. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते डन करतात त्यावेळेस ते बुकिंग टाकतात 50%. ज्यावेळेस बुकिंग टाकतात त्यावेळेस आमचा एक्झिक्युटिव्ह तिथे जातो, नियर सगळे शॉप्स बघतो कुठल्या एरियामध्ये करायला पाहिजे. कधी कधी काय होतं, फ्रँचायझी ओनर ऐकत नाही, आम्हाला इथंच करायचंय, आम्ही काही नाही करू शकत, आम्हाला ऐकता पण येत नाही. मग आम्ही काय करतो, त्यांना सांगतो की सर या लोकेशनमध्ये गाळा शोधा. मग परत आमचा एक्झिक्युटिव्ह परत जातो, ज्यावेळेस ते 2-3 गाळे शोधतात, तो गाळा फायनल करतो. मग बनवायचं कसं ते पूर्ण आमचा एक्झिक्युटिव्ह त्यांना समजून सांगतो. ज्यावेळेस बनतं त्याच्या आधी आम्ही ट्रेनिंगला बोलवतो, 2-3 दिवस राहतात. मग त्याच्यानंतर परत ज्यावेळेस ते ट्रेनिंगला येतात त्याच पहिल्या दिवशी आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो की मार्केटिंग कशी करायची, प्रोडक्ट कसे बनवायचे, कस्टमरशी कसं बोलायचं. मी तर इव्हन मी ज्यावेळेस सुरुवातीला ट्रेनिंग घेतो त्यावेळेस मी हे पण सांगायचो, काउंटरमध्ये इमॅजिन करा रोजचे 10,000 रुपये येऊ राहिले. इमॅजिन करा, 4 डे पासून येऊ राहिले. मी निलेश जाधव, मी हे शॉप चालू केलंय, माझ्या काउंटरला रोजचे 10,000 रुपये येऊ राहिले. येतात सर. मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि तुम्ही या गोष्टी जर फॉलो केल्या सगळ्या तर ऑटोमॅटिकली हा सपोर्ट देतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही ओपनिंगला आमची टीम जाते. त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आम्ही व्हिडिओ कॉलवरती समजून जाऊ फ्रँचायझीला. नाही त्यांना सॉल्व्ह झाला तर आम्ही स्वतः जातो. असं आहे. पण काही वेळेस काय होतं ना, फ्रँचायझी ओनर पण चिडतात, पण आम्ही नाही करत. आम्ही जेवढा टाइम पिरियड दिला तुम्हाला 5 इयर्स आम्ही सपोर्ट सांगतोय, त्याच्यामध्ये आम्ही 100% तुमचा प्रॉब्लेम म्हणजे आमचा प्रॉब्लेम त्याच्यासाठी आय एम रेडी. तुम्ही आम्हाला कर्नाटकमध्ये बोलवा, कोलकात्यामध्ये बोलवा, तुम्ही दुबईत बोलवा, जिथं आमची ब्रांच आहे, जिथं आम्ही कमिटमेंट केलं आहे, आम्ही येणार त्यासाठी. तुमची टीम जाती त्याच्यासाठी. तर सर मग अशी आपला विषय आला की प्रोसेस वगैरे चहा बनवायची, तर मग शेफ किंवा स्टाफ जर का बदलला तर काही फरक पडतो का? सर प्रत्येक आउटलेटवरती निलेश जाधवच असतो. त्याचं कारण असं आहे, कारण आम्ही एक रेसिपी सेट केलेली आहे की जी मी स्वतः फायनल केलेली आहे आणि सेम प्रोसेसनी चहा बनतो. जसं की आमचे प्रत्येक प्रोडक्टचे प्रेमिक्सेस आहे,
मी तुम्हाला आमच्या तिन्ही पण ब्रँडचं सांगतो. चहाचं असं असतं, चहाला तुम्हाला फक्त दूध गरम करायचंय आणि त्याच्यामध्ये आमचं पॅकेट टाकायचं, टायमिंग दिलं तो चहा रेडी होऊन जाणार प्रत्येकच. म्हणजे ज्याला मॅगी बनवते ती ना सर, तो पण आपला चहा बनवू शकतो. तो चहा बनवतोय पण तो नाही बनवत, चहा आम्ही बनवतोय कारण की त्याच क्वालिटीचा बनवतोय. दुसरी गोष्ट, वडापावचं पण सेम आहे. वडापावसाठी पण बटाटे उकडायचे त्यांना. आमचा मसालाची चटणी ना आमची रेडी आहे. बटाटे उकडून आमची चटणी त्याच्यामध्ये टाकायची, मिक्स करायची, चटणी रेडी होऊन जाणार. आमचं जो एंजेलस अँड कॅप अँड पावभाजी, इव्हन पावभाजीचं पण आमचं सेम आहे. तुम्हाला सगळे प्रोडक्ट रेडीमेड मिळणार आहे, तुम्हाला फक्त मिक्स करायचे. म्हणजे ज्याला मॅगी बनवती ती ना सर, तो आमच्या तिन्ही ब्रँडचे प्रोडक्ट बनवू शकतो. म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे की स्टाफ बदलल्यानंतर काही परिणाम होईल का, आम्ही स्टाफच्या भरोश्यावर करतच नाही. उद्या स्टाफ आला म्हणजे आपण BMW घेऊ, हे आमचं पहिल्यापासून तत्व नाही. आमचं तत्व फिक्स आहे, कोणी येऊ न येऊ आपण आपल्या स्वप्नांसाठी काम करत राहणार आहे. मग ती डिपेंडन्सी नाही ठेवायची. आणि लाईफमध्ये डिपेंडन्सी नकोच आहे ना, प्रोडक्ट बनवण्यामध्ये ना आयुष्यामध्ये. माणूस सेल्फ असला पाहिजे. करेक्ट. आणि सर आतापर्यंत आपण गप्पा मारल्या गॅजेट बद्दल, तर आता मला थोडं सांगा की मिस्टर वडेवाला नक्की काय आणि याचं फ्रँचायझी मॉडेल कसं? मिस्टर वडेवाला हा आमचा एक थोडक्यात पॅरेंट ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये वडेवाला म्हणजे आम्हाला वडापाव चांगला द्यायचा लोकांना. त्याच्यामध्ये विजन आमचं हेच आहे की ज्यावेळेस अमेरिकेमध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये आमचा ब्रँड जाईल, ज्यावेळेस आपण अमेरिकेचं बर्गर इंडियामध्ये खातो तर एकदम बर्गर खातो, आणि आपला वडापाव आपण कसा खातो, पाव बाजूला आणि वडापाव म्हणजे जो टिक्की असते ती बाजूला. माझं ड्रीम तेच आहे की जर दुसऱ्या कंट्रीमध्ये जाईल ना, फॉरेनर लोकांनी पाव बाजूला आणि टिक्की बाजूला खाल्ला पाहिजे, आणि हे कल्चर आपल्याला बदलायचं. ते विजन आहे आमचं मिस्टर वडेवाल्याचं. याचं फ्रँचायझी मॉडेल पण सेम आहे आमचं, की त्याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी ठेवलेल्या. एक तर तुमच्याकडे शॉप असेल तर शॉप, नसेल तर किओस असेल तर किओस. साधारणतः 1.5-2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट जर तुमची करण्याची तयारी असेल तर तुम्ही आमच्या मिस्टर वडेवाल्याचे फ्रँचायझी पार्टनर बनवू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग असतील. किओस्क आमचा साधारणतः 1 लाख रुपयेपर्यंत किओस बनतो. 50,000 आमची फ्रँचायझी फी. 1.5 लाखात सुद्धा तुम्ही सेटअप स्टार्ट करू शकतात वडापावचा. आणि जर तुम्हाला चांगलं कॅफे बनवायचं असेल वडापावचं, तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकतात. म्हणजे ते त्या सेमच प्रोसेस आहे. आणि बाकीच्या पण SOPs ज्या आहे, ज्या सिस्टीम अँड प्रोसेसेस आहे आमच्या, त्या मिस्टर वडेवाल्यासाठी पण सेम आहे. जो सपोर्ट मी तुम्हाला सांगितला, जो आमचा ग्रॅज्युएटसाठी, तो सेम सपोर्ट येत आहे. जी मार्केटिंग आम्ही ग्रॅज्युएटसाठी करतो ती सेम मार्केटिंग मिस्टर वडेवाल्यासाठी करतो. म्हणूनच रिझल्ट असा आहे, मागच्या 1 वर्षामध्ये म्हणजे 16 जुलैला आम्ही सुरू केलं होतं, 1 वर्ष पण कम्प्लीट नाही झालं. त्या 1 वर्षाच्या आत आमच्या 300 पर्यंत फ्रँचायझी बुक झाल्या आहे. त्यातल्या 200 पर्यंत फ्रँचायझी आमच्या ओपन पण झालेल्या आहे. हे सगळं पॉसिबल आहे एका सिस्टीममुळे आणि लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे, आणि तो विश्वास आम्ही नक्कीच हे करू. आणि हेच सेम मिस्टर वडेवाल्यासाठी पण आहे. वा सर. आणि आता तुम्ही म्हटलं की केओस, तर मग केओस आणि स्टोर मॉडेल याच्यामध्ये काय फरक आहे? किओस्क म्हणजे काय, थोडक्यात प्रोफेशनल टपरी, आणि शॉप म्हणजे काय आपलं रेग्युलर शॉप. किओस्क तुम्ही बघितलेलं असेल ना, आमचं फोटोजमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आहे. थोडक्यात ओपन स्पेस आहे. किओस्कचा फायदा सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे डिपॉझिट द्यायला पैसे नाही किंवा भाडं द्यायला एवढे पैसे नाही, मग तुम्ही काय करणार, किओस्क बनवणार. समजा एखादा मॉल आहे, त्याच्या समोर तुम्ही टाकलं, तिथं तसे पण वॉकिंग कस्टमर भरपूर असतात, तिथं टाकलं तर तुम्ही चालू शकता. भाडं पण कमी असतं. जिथं शॉपला 500 रुपये रेंट आहे, तिथं किओस्क असेल, ओपन स्पेस असेल तर 200 रुपये. ओके, हा फरक पडतो. ओके. तर सर आपला जो मिस्टर वडेवाल्याचा वडा आहे त्याची प्राइसिंग सांगू शकाल किंवा रेव्हेन्यू मॉडेल कसं आहे? प्राइसिंग त्याची सिम्पल आहे. आमची पहिले 10 रुपयाला विकायचो, आमचं टॅगलाईनच होती, बट खूप रेट वाढवून गेले. कधी कधी काय असतं सर, रेंट पण खूप असतात काही ठिकाणी. आम्ही तो आता फ्लेक्सिबल ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी हाय रेंट आहे, हाय सिटी आहे, तिथं रेट थोडा जास्त ठेवला. आणि आम्ही असं नाही की मग तोच वडापाव देतो, आम्ही क्वांटिटी पण मोठी करून टाकतो थोडीशी, आणि प्लस मायनस. पण आमचा आता वडापाव जनरली 12 पासून स्टार्ट होतो. आम्ही सगळ्या फ्रँचायझी ओनरला सांगितलेलं, काही ठिकाणी अजून 10च आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे सर नवीन आहे मार्केटमध्ये थोडं, कारण जे कॉम्पिटिटर आहे ते 10 नाही देत आहेत, तर थोडे दिवस आम्हाला द्या. बट 10 ते 20 पर्यंत आम्ही विकतोय. जे आमचा कढी वडा आहे तो 20ला आहे, जो दही वडा आहे तो 25ला आहे. असं आमचं प्लस मायनस आहे. राहिला विषय तुमचा रेव्हेन्यू मॉडेलचा, मार्जिनचा, तर आमच्या प्रत्येक वड्यामध्ये आमच्या फ्रँचायझी ओनरला साधारणतः 40 to 50% पर्यंत ग्रॉस मार्जिन शिल्लक राहतं, 40 ते 50% पर्यंत. आणि ग्रॅज्युएट म्हणा किंवा वडेवाला किंवा एंजेलस, तर मग याच्यामध्ये कंपनी कसं आणि कमवते किंवा थोडंफार एक एक्सप्लेन करू शकाल थोडंसं? ठीक आहे, सगळं नाही एक्सप्लेन करू शकत, मला माहिती आहे. फक्त तुम्ही सुरू नका करू. नाही, जस्ट कॉमेडी केली. बट आम्ही कसं कमवतो ते सांगतो तुम्हाला. आम्ही सर मेनली कमवतो ना, आम्ही फ्रँचायझी फीजमध्ये कमवतो. कारण आम्ही 50,000 रुपीज घेतो ना, आमचा त्याच्यामध्ये साधारणतः जाणं येणं ट्रॅव्हलिंग इतकी कॉस्ट आहे आणि पेमेंट कॉस्ट आहे. आमचा जो मेन मार्जिन आहे, आमचा जो सगळा मार्जिन आहे, तो आमचा पूर्णपणे कशामध्ये, फ्रँचायझी फीजमध्ये. म्हणून मग आमचं टार्गेट असतं की महिन्याला 50-60 ओपन झाल्या पाहिजे,
जेणेकरून ॲज अ कंपनी आमच्याकडे जास्त पैसा आहे आणि मग आम्ही याच्यातून कमवतो फ्रँचायझी फीज मधून. वा. तर सर आपण आता आहे ना एंजिलस सेवेबद्दल थोडं सांगू शकाल काय नक्की? एंजेलसी अँड पावभाजी म्हणजे ना भूतो ना भविष्य असा विषय, ज्याच्यामध्ये भारतातील सगळ्यात स्वस्त कॅफे जर कुठे देत असेल तर तो एंजेलस अँड पावभाजी कॅफे. आता त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही सर्च कुठली पण कॅफेची फ्रँचायझी सर्च करा, तुम्हाला एक पण फ्रँचायझी मॉडेल 10 लाखाच्या आत नाही भेटणार आणि आपलं फ्रँचायझी 2 लाखात स्टार्ट होते. त्याच्यामध्ये 50,000 रुपये फ्रँचायझी फी आणि दुसरी गोष्ट बाकीचं सेटअप 1.5 लाख रुपयामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स देतो. एनजे नाव ठेवलेले निलेश जाधव. काय होतं, आम्ही ट्रेडमार्कसाठी जातो. बरेच जण आता वडेवाला तुम्ही सिम्पल, आमच्या मिस्टर वडेवाल्यानंतर बऱ्याच जणांनी बोर्ड चेंज केले, सेम केलं आमच्यासारखं, फक्त वेगळं नाव देतात लगेच सेम केलं. हरकत नाही, आम्ही ट्रेंड बनवतो, लोक ट्रेंड वापरतात बाकीच्या मार्केटमध्ये, हरकत नाही. बट एनजे ज्यावेळेस आम्ही एनजेचं आमचं लस्सीचं चालू होतं ना, नाव द्यायचं काय द्यायचं म्हटलं, सगळं कॉपी करतील यार लोक. प्रोडक्ट पण कॉपी करतील, माणसं कॉपी करतील, डिझाईन कॉपी करतील, पण निलेश जाधवचा माइंडसेटने कॉपी करू शकत, जो की त्याच्या एकदम भयंकर भागलेला आहे. म्हटलं आता लस्सी कॅफेला जर नाव द्यायचंय ना, तर माझा माझी जी टीम मधले आहे बाकीचे सगळे जे सिनियर लोक, त्यांनी सर तुमचंच नाव द्यायचं आणि मग एनजे निलेश जाधव नाव लिहून टाकलं. आणि हे रिसेंट चालू केलं का? आता रिसेंटली चालू केलं, 3-4 महिने झाले, 3 महिने झाले साधारणतः त्याला. तर या 3 महिन्यामध्ये आम्ही कॅफे मॉडेल मध्ये त्याला कन्वर्ट केला. म्हणजे आमच्याकडे लस्सी पण आहे 7-8 प्रकारच्या, त्याच्यानंतर ज्युसेस आहे 8-10 प्रकारचे, त्याच्यानंतर सँडविच आहे, त्याच्यानंतर मॉकटेल्स आहे, त्याच्यानंतर पावभाजी आहे, 3-4 प्रकारच्या पावभाजी आहे, ताक आहे, मट्टा आहे, फ्रेंच फ्राईज आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही देतोय विथिन 50,000 रुपीज. 50,000 रुपये फ्रँचायझी फी आणि सेटअपची कॉस्ट 1.5 ते 2 लाख रुपये. तुम्ही पण कॅफे सुरू करू शकतात. आणि कॅफे म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात कॉन्सेप्ट काय माहितीये का, लय पैसे लागतील. आणि मी तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय बोललो, एंजेलस अँड पावभाजी कॅफे म्हणजे ना भूतो ना भविष्य, असा कॉन्सेप्ट होणार नाही. आणि आम्ही एवढ्या जबरदस्त कॉन्सेप्ट, तुम्ही आमचे शॉप्स बघितलेले असाल, एवढे भारी शॉप आम्ही फक्त 50,000 रुपये स्टार्ट करतोय. कारण मी फीस खूप पाहिले कॅफे फ्रँचायझी विचार केला तर मग 10-12 लाख 15 लाख फीस आहे नुसत्या, काही 35 लाख रुपये एक फीस आहे. वा. तर सर आता आपण थोडा बिझनेस करूया. बट ठीक आहे, आधी या फ्रँचायझीज करू की बरेच बिझनेस जे ओनर्स आहेत किंवा फ्रँचायझी ओनर्स आहेत ते सपोर्ट प्रोव्हाइड नाही करत, बरोबर? त्याबद्दल काय सांगा थोडंसं. सर आता बाकीच्यांचं मी नाही सांगू शकत, पण बरेच जण कंप्लेंट करतात की नाही करत, बट मी माझ्याबद्दल बोलू शकतो, आम्ही 100% करतो. नाही तर मी ऑन माईक बोलतोय, ऑन कॅमेरा बोलतोय, तुम्ही आमच्या कुठल्या पण आमचे व्हिडिओज पण असतात, मी रील्स पण बनवतो, माझं ऑफिस पण शिर्डीमध्ये, मी सगळं युट्यूब याच्यावर आम्ही टाकत असतो. तर माझ्या कुठल्या पण फ्रँचायझी ओनरनी सांगा की आम्ही सपोर्ट काय नाही केला. बघा सर, प्लस मायनस लोक आहे मार्केटमध्ये असतात, आम्ही तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला आपण चमच्याने नाही भरू शकत. आता काही की आमच्या फ्रँचायझी ओनरचा पण नन्नाच वाटतं की आम्ही सपोर्ट नाही करत, आणि ते सपोर्ट का नाही करत मी तुम्हाला ते पण सांगून टाकतो. ते काय म्हणतात, तुम्ही रेसिपी नाही टाकत टायमावरती. आता विचार करा, रेसिपी म्हणजे रॉ मटेरियल आहे, कुणाला वाटणार नाही की बिझनेस नाही व्हावा, वाटणार ऍज अ कंपनी, कुणाला वाटणार की आमची फ्रँचायझी बंद व्हावा. फ्रँचायझी ओनरचा काय प्रॉब्लेम होतो, ते ज्या दिवशी पैसे टाकतात त्यांना त्याच दिवशी माल लागतो. आम्ही सांगितलेलं असतं 3 दिवसाचा माल स्पिअरला ठेवा, कारण आज तुम्ही ऑर्डर टाकली, आम्हाला पण ऑर्डर तुम्हाला आजच गेली पाहिजे. पण कदाचित जर दिल्लीत शॉप आहे आमचं, तर आम्हाला दुसऱ्या दिवशी समजा उद्या गाडीचा प्रॉब्लेम झाला, आपल्या गाड्या कुठल्या जातात, गव्हर्नमेंटच्या ट्रान्सपोर्टने जातात. गव्हर्नमेंटचं ट्रान्सपोर्ट म्हणजे एसटी महामंडळ, रोज मला एक गाडी बंद पडलेली दिसते. त्याच्यात जर आपलं माल असतं 2 दिवस जाणार त्याच्यामध्ये. म्हणून फ्रँचायझी ओनरचं जर मी सांगितलं ना, आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या फॉलो करा. हा, जर तुम्ही 3 दिवस ऑर्डर टाकली नाही, 3 दिवसापूर्वी ऑर्डर टाकली नाही, तुम्ही ज्या दिवशी ऑर्डर टाकली त्या दिवशी एक्सपेक्ट करताय, नाही देऊ शकत सर. आम्ही माणसं आहेत आणि आम्हाला वाटत नाही की आमच्या फ्रँचायझीला प्रॉब्लेम, असं कधीच नाही वाटणार आम्हाला. म्हणून माझं फ्रँचायझी ओनर प्रत्येकाला ते सांगणं असतं, माझ्या बाबतीत तुम्ही आमच्या टीमशी बोला, 3 दिवस आम्हाला स्पिअरला ठेवा, आम्ही 100% तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. दुसरी गोष्ट त्यांना काय वाटतं ना, नाही यार हे आम्हाला असं करता तसं करता, असं तसं सपोर्ट नाही करत. सपोर्ट 100% असतो. तुम्ही कधी आम्हाला कॉल केला की आमच्याशी बोलता कशासाठी माहिती आहे, सर यार ह्या वेळेस रॉ मटेरियल, म्हणजे मला नाही, आमच्या टीमला, सर रॉ मटेरियलचं थोडं पैशाची अरेंजमेंट नाही, मी तुम्हाला नंतर टाक. हा नाही ना, बिझनेसची बोला ना, सर आम्हाला 50,000 कसे कमवायचे ते सांगा ना, सर 1 लाख रुपये कसे कमवायचे ते सांगा ना, सर शॉपचं सेल 50 लिटर कसं नाही ते सांगा ना, आम्ही रेडी ना, बसलेलं आहे, आम्ही हे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत ना. आणि त्यांना असं वाटतं की मग सपोर्ट नाही करत. म्हणून बाकीच्यांचं तर माहित नाही मला, बाकीच्या कंपन्यांचं काय, कारण मी कुणाचे त्या विषयावरती बोलत नाही, माझं कोणी कॉम्पिटिटरच नाही, मी माझ्या विजनशी कॉम्पिटिटर आहे. म्हणून बाकीचं मी तर माझा 100% सपोर्ट देतो आणि मी ऑन कॅमेरा सगळं बोलत असतो. म्हणून जे काही पाहिजे तुम्ही 100% मला सांगा, जबाबदारी. मी तर माझ्या फ्रँचायझी ओनरला कधी म्हणतो, सर तुम्ही मला फ्रँचायझी फी नाही दिली का? ते दिली ना. किती दिली? 50,000 रुपये. मग सर तुम्ही आम्हाला का फोर्स नाही करत, आम्हाला काय घाबरता? बोल म्हणा ना, सर आम्हाला टाइम टू टाइम
सगळ्या गोष्टी द्या, सर आम्हाला एखादी व्हिजिट मारा, बोला ना तुम्ही त्या विषयावर. जर तुम्ही बोलले असेल तर आम्हाला कसं करणार? कारण फील्डवरती आम्ही येऊन नाही काम करणार ना तुमच्या तिथं शॉपवर आहे असं. वा सर, आता आपण थोडं बिझनेसकडे येऊ. बिझनेस स्टार्ट करताना सर कोणकोणती स्किल्स असे जे लक्षात घेतले पाहिजे आणि ते असले पाहिजे माणसाकडे? बिझनेस स्टार्ट करताना नुसतं स्पार्क पाहिजे, मला वाटतं दुसरं काहीच नाही पाहिजे. आणि सुरुवातीलाच अमिताभ बच्चन तेवढा हिट नव्हता किंवा शाहरुख खान नव्हता किंवा निलेश जाधव पण नाही बिझनेसमध्ये. आज मी कुठला पण बिझनेस आणून द्या, मी तो विन करू शकतो. आता आमचा हिवाळा आहे, हिवाळा पावसाळा 8 महिने जो लसचा सेल नसतो. मी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती कमिटमेंट करून देतो, आमची किती फ्रँचायझी होता आणि किती फ्रँचायझी चालत्या बघा तुम्ही. का बरं माहिती आहे का? मी त्याला कॅफेमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, जो तुमचा विषय होता की काय पाहिजे डायरेक्टली इनबिल्ड कोणीच नाही, आईच्या पोटातून कोणीच शिकून आलेलं नाही. ओके सर, तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही मार्केटिंग कसे करता? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं माणसाला म्हणजे माणसाची ह्युमन बॉडी जिवंत राहण्यासाठी हर्ट काम करतं, इम्पॉर्टंट आहे राईट. तसं बिझनेस करण्यासाठी आणि बिझनेस जिवंत राहण्यासाठी मार्केटिंग हर्ट आहे. म्हणून ते डिपेंड करतं तुम्ही करता कसं. तर आम्ही कसं करतो मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. आम्ही सिंपल सोशल मीडियाचा मॅक्सिमम वापर करतो, कारण कमी कॉस्टमध्ये जर कुठली मार्केटिंग होऊ शकते तर सोशल मीडिया. मला वाटतं ज्याला एखाद्याला फॉर एक्झाम्पल तुमचं याचं शॉप आहे, कोणतं गिफ्ट शॉप आहे, तर तुम्ही ते गिफ्टचे व्हिडिओ टाकले पाहिजे तुम्ही स्वतः, त्याचं पेजेस बनवलं पाहिजे, त्याचे गुगल रिव्ह्यू आले पाहिजे. या गोष्टीने ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे. आणि मार्केटिंग म्हणजे असं काही नाही की वेगवेगळे रोल केले पाहिजे. आता रील ऑप्शन आलाय, कधी कधी तुमची असं काही नाही तुम्हाला रीलला तुमचे 1 लाख फॉलोअर्स आहे असं काही नाही, तुमचे 100 फॉलोअर्स आहे तरी तुमची रील 5 लाखाला जाऊ शकते. 5 लाख लोकांना कळालं तुमचे गिफ्ट किती ऑर्डर होणार आहे असं विचार करा. मी आता माझं लग्नाचं मी DK क्रिएशनला हे केलं, म्हणजे स्टिच वगैरे केले कपडे. तर त्यांनी मला सांगितलं सरांनी आमची एक रील 42 मिलियनला गेली होती. त्यांचे 20-22 हजार फॉलोअर्स आहे, त्यावेळेस तर कमी होते 5-6 हजार होते. तर 42 मिलियनला आमची हे केली. तर त्याच्या माध्यमातून मी 1600 ते 1700 जे काय म्हणतात ते मावळ्यांचा ड्रेस आहे ना, ती 1600-1700 ड्रेस विकलेले आणि ती कॅप विकलेली म्हणजे 1600-1700. खूप मोठा नंबर आहे एका रीलमुळं. आमची पण एक रील होती जी एक रील आमची मिलियन मध्ये गेली होती फ्रँचायझीची, ज्याच्या माध्यमातून आम्ही 17-18 फ्रँचायझी फायनल केल्या होत्या, ज्याचा बिझनेस खूप मोठा आहे. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या असतात. म्हणून मार्केटिंगचे डिफरंट वे. तर मी सोशल मीडिया वापरतो आणि मी कोणी पण बिझनेस ओनर असेल तर मी त्याला सांगून की स्वतः लीडर बना. जसं मला सांगा ना, इलॉन मस्कचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे आपला? मला सांगा टेस्लाचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? इलॉन मस्क. का बरं? स्वतःच आहे तो माणूस स्वतः. हा, म्हणून तर त्याला खर्च कमी ना. म्हणजे तुमची आता मी पण जर आमचा ब्रँड अँबॅसिडर कुठं व्हाईसवर जायचं तर मी कुठं पॉडकास्ट करायचा मी जातो, मग ब्रँड अँबॅसिडरच मी तर कंपनीचा खर्च पण असणार आहे, मार्केटिंग पण होणार आहे. आणि मार्केटिंगचा वे म्हणजे काय माहिती का, तुमच्या रक्तात पाहिजे. मी तर बसमध्ये पण जायचो ना, मी सांगायचो माझा ग्रॅज्युएटचा मी कुठं पण गेलो ना ग्रॅज्युएटच्या. आता तर मी कप घेऊन जातो, गाडीत माझे कप पण असतात. तर पण पहिलं मी जर सांगायचो ना ग्रॅज्युएटच्या आहे, याला फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा, या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्या. आणि आपणच आपल्या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर जर नाही बनलो किंवा आपणच आपल्या धंद्याचा जर ब्रँड अँबॅसिडर नाही बनलो, धंदा ग्रो नाही होणार आहे. आणि धंदा ग्रो करण्यासाठी 1,00,000% करावं लागणारी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचं बजेट असतं, फक्त कम्पेअर नका करू. यांनी होर्डिंग लावली आपल्याला लावावं लागेल, त्या होर्डिंगचा फायदाच नाही तर कशाला लावता? कदाचित सोशल मीडियाच्या पोस्टनी तुमचा त्याच्या 100 टाइम्स बिझनेस येऊन जाईल. ते बघा, छोट्या ट्रायल्स करून बघा, ऑटोमॅटिकली बिझनेस होतो. का सर मोबाईलमध्ये पाहून चालतात लोक, वरती पाहत सुद्धा नाही काय. हा बरोबर आहे. मग रील्स हा खूप मोठा ऑप्शन आहे. ओके सर, मग बिझनेसमध्ये माइंडसेट कसा असला पाहिजे? बिझनेसमध्ये नाही, सगळीकडे माइंडसेटच मॅटर करतात. माइंडसेट बिझनेसमध्ये मला वाटतं नो लिमिट बिलीव्ह हे वाक्य तुम्ही तुमच्या छातीमध्ये डायरेक्ट कोरून घेतलं पाहिजे. नो लिमिट बिलीव्ह, जे शक्य नाही ना त्याचा विचार करा. मी तर सगळं म्हणजे सरळ सांगतो, स्वप्नच एकदम मोठे बघा. आणि ज्यावेळेस आपण आपले स्वप्न सांगू ना, आपण आपला माइंडसेट सांगू ना, त्याच्यावरूनच बाकीच्या गोष्टी घडत चालणार आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठली गाडी वापरणार आहे हे तुमचा माइंडसेट डिसाईड करणार आहे. तुम्ही तुमच्या घरात कुठं राहणार ते माइंडसेट हे करणार आहे. तुमच्या सराउंडिंगला कोणते लोक राहणार हे माइंडसेट डिपेंड करणार आहे. मी काय म्हणतो, मुकेश अंबानीने आपल्याला काय इन्व्हाइट नाही करावं त्याच्या प्रोग्रामला? किती मोठ्या लोकांना, आपल्या नगर जिल्ह्यातलं कोणालाच इन्व्हिटेशन नाही राहत मुकेश अंबानीचं. आपल्याला का नको यायला? आपण असं का नाही बनावलं? हा माइंडसेट ठेवा ना. मुकेश अंबानीचे पोरं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये आपले पोरं का नाही जायला पाहिजे? हा माइंडसेट ठेवा ना. बाकीचे जे लक्झरीज करा. फॉर एक्झाम्पल मी BMWच्या शोरूमला गेलो आणि BMWच्या शोरूमला म्हटलं की माझे आई वडील मजुरी करत होते, दे मला 50 लाख रुपयाची किंवा 1 करोडची कार. तो देणार नाही का? देणार ना. माइंडसेट ठेवा ना. बऱ्याच जण वाटतं पॉसिबल नाही, कारण त्यांचा माइंडसेटच निगेटिव्ह आहे. आणि जे माइंडसेट इतका मॅटर करतो ना, ज्याचा माइंडसेट खतरनाक आहे ना, तो या वर्ल्डमध्ये त्याला कोणीच हरवू नाही शकत. जे की मी एक्झाम्पल आहे.
माझा माइंडसेट एवढा भयंकर आहे ना, माझ्याकडे कुठली पण गोष्ट आली मी त्याला 10 टाइम्स विचार करतो. कधी कधी मी पॉझिटिव्हचा करतो, कधी कधी निगेटिव्हचा पण करतो. हळूहळू मी ते निगेटिव्हला थोडासा आता पॉज आणत चाललो, कमी 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 करतो. पॉझिटिव्हचा मला माइंडसेट मोठा ठेवायचा आणि नो लिमिट बिलीव्ह ठेवायचं. जे शक्य नाही ते बघा ना. मी तर म्हणतो बंगला बांधायचं तर पोरं टार्गेट ठेवतं. मला आयुष्यामध्ये पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घ्यायचा 1,500 स्क्वेअर फीटचा. टार्गेट मोठं ठेवा ना. 5 एकर शेतीमध्ये बंगला राहील माझा. व्हिजिटरला पण रोल्स रॉयस ठेवा ना बंगल्यामध्ये येणाऱ्याला. मर्सिडीज फिरसिडीज आलीच नाही पाहिजे बंगल्यामध्ये. हा माइंडसेट ठेवा तुम्ही. आणि ज्यावेळेस हा माइंडसेट ठेवू, हे करता करता थोडं तर होईल. समजतंय ना तुम्हाला. मी तर तेच म्हणतो मोठं ठेवा ना. ज्यावेळेस तुमच्या याच्यामध्ये एंट्री कराल ना एखादा बंगल्यामध्ये किंवा तुमच्या आता मर्सिडीज आला एवढंच नाही, तिथं मस्तपैकी गेटवरती लावलेलं पाहिजे की मर्सिडीज, BMW, दिस कार इज नॉट अलाउड इन दिस हाऊस किंवा इन दिस पॅलेस. ते पॅलेस बनवा तुम्ही. तिथून पुढे रोल्स रॉयस मध्येच बसावं लागेल तुम्हाला. हे स्वप्न बघा आणि ह्या माइंडसेट ठेवा ना, तर कुठेतरी छोटं पण. तुम्ही 1,500 स्क्वेअर फीटचं ठेवत्या, त्याच्यात घ्या 600 स्क्वेअर फीटचा बंगला आणि त्याचे आयुष्यभर हप्ते फेडत्या, नंतर पोरं मोठ्या, नंतर पोरं म्हणतात तुम्ही केलं काय आमच्यासाठी. हे माइंडसेटचं मॅटर. मी 27 वर्षामध्ये मी सगळ्या गोष्टी माइंडसेटवरून जिंकलेल्या आहे आणि जिंकणार पण आहे. मी जे बोलतोय ना मी ते सगळं करतो कारण माझा माइंडसेट आहे. आणि फक्त माइंडसेट नका ठेवू, सकाळी उठून काम पण करा. नाही तर माइंडसेट लय मोठा आहे, हा मी लय मोठा बंगला बांधन आणि भाऊ सकाळी 10 वाजता पर्यंत झोपलेला आहे आणि त्याची आई रोज येऊन उठू राहिली त्याला, अरे बाबा उठ, अरे बाबा उठ, अरे कामाला जायचंय, अरे शॉपवर जायचंय, अरे काम करायचंय. मग हे नाही चालणार आहे. म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे सकाळी पण मेहनत करावं लागेल, माइंडसेट पण मोठं ठेवला. जो तुमचा क्वेश्चन होता माइंडसेट कसा पाहिजे, नो लिमिट बिलो. हे वाक्य ज्याच्या माइंडमध्ये आहे, ज्याचा सेट मोठा आहे, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जाईल. आणि मी तर जाऊन अचिवेबल आहे. जे स्वप्न तुम्ही सांगताय मार्केटमध्ये ते जर लोकांना हसण्यासारखं नाही वाटलं, आता हे विचार कर ना, कोणी विचार पण नसेल केला. मी विचार केला की बांगल्याच्या इंटेला सुद्धा मर्सिडीज नॉट अलाउड. माझ्याकडे आज पण मर्सिडीज नाही. मी काय मोटिवेशन मध्ये नाही बोलत आहे, बट माइंडसेट आहे. मी असं म्हणून माझ्याकडे जरी मर्सिडीज आली, माझा जरी 5 एकर मध्ये बंगला झाला, ठीक गोष्ट आहे. जे म्हणतात ना की चंद्रावर टार्गेट करा, तुम्ही ताऱ्यावर तरी पडतात. हा म्हणजे चंद्रावर पण पडू शकतात ना. एकदम ताऱ्यावर तसं कुठेतरी पडणारच आहे, आपण चंद्रावरच पडू. ओके. तर सर पुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बिझनेसमध्ये येतो तो म्हणजे इगो. म्हणजे काही जण असं वाटतं चहा विकणं म्हणजे कमी पडायचं, किंवा तुम्ही दुकानात बसले तर गिरायकाला करता म्हणजे कमी पडायचं. तुम्ही याला कसं हँडल? अहो इगो नाही, त्यांना लाज वाटती. इगो नाही आहे त्यांचा. पोरांना लाज कुठं वाटती माहितीये का? चहा विकायला, बशात व्हायला त्यांना लाज नाही वाटत. जेव्हा त्यांची आई धक्के खात बसमध्ये मामाकडे जाते, तेव्हा काही नाही. बहीण धक्के खात रिक्षामध्ये जाते, त्यांना त्यावेळेस लाज नाही वाटत. तुला लाज वाटते तर तू गाडीमध्ये पाठव ना. तुला जर चहा विकायची चहा विकून, मी तर तोच विचार करतो, जर चहा विकून बसे कपा जर धुवून माझी आई जर कारमध्ये जर फिरणार असेल ना, तर मी रेडी आहे. मला रोजच्या एखाद्याने 50 कानाखाली वाजवल्या, मला जर तो BMW देणार असेल पुढच्या 3 वर्षात, तर मी रेडी. इगो नाही येत सही, लाज वाटते पोरांना. आणि पोरांना दाखवायला आवडतं मी असं आहे, मी तसं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. सिंपल लग्न करताना पण बघा ना, बिझनेसवाल्याला का पोरी दिला नाही जात? तुमचं झालं हा. मग सेक्युरिटी नाही ठेवायला. त्यांना सांगायला लागतं की आमच्या जावई कुठेतरी तहसीलदार आहे, आमच्या जावई 50,000 पगार आहे. त्यांना लाजीची वाटते, पण त्यांना माहितच नाही लाईफस्टाईल काय खुश कुठं राहणार आहे आपण. आणि हाच मुलांचा प्रॉब्लेम. म्हणून आजच्या मुलांनी इगो सोडा, लाज नका वाटून देऊ. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या जर फायनान्शियल हॉस्पिटलमध्ये आपण रडत राहतो नाही का, आपलं पेशंट आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मामा पैसे टाका ना, आजारी आहे मामा, 50,000ची लई गरज आहे मामा, हे काका ते, मावशी ते, आत्या ते, मित्राला पण फोन करू. त्यावेळेस नाही लाज वाटत तुम्हाला? त्यावेळेस वाटत आहे ना लाज. त्यावेळेस वाटत ना, त्यावेळेस अकाउंटला पडलेले पाहिजे. हा अरे हा ठीक आहे चल, त्या बँकेत जाय, तिथून 10-15 लाख रुपये काढून, दॅट्स इट. हा ठेवा ना तुम्ही. का लाज वाटायची तुम्हाला? हे लाज नाही सर. इगो बिगो काही नसतं. इगो काय असतो? आता आज मी इथं तुमच्या सोबत बोलतोय, मी तुम्हाला असं नाही की आता मी तुमच्यासाठी गेस्ट आहे पहिल्यांदा भेटलो, पण माझ्या कुणी पण सांगाल माझ्यामध्ये तो विषयच नाही. मला आजी करतात, मला एखादं म्हटलं खाली बस जेवायला हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही भाऊ, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. कारण मला पण माहिती आहे मटेरियलिस्टिक गोष्टी ह्या कशासाठी करायचं असतं. माझं सगळ्यात म्हणणं काय माहितीये का, इगो बाजूला ठेवून मोठं का व्हायचंय? मोठं ह्याच्यासाठी नाही व्हायचंय की आपल्याला समाजामध्ये लोकांना त्रास द्यायचा किंवा लोकांना दाखवायचंय. मोठं आपल्याला त्याच्यासाठी व्हायचंय की आपल्याला कोणीतरी त्रास नको द्यायला. आणि चिरवतात सर पाहून रावळे रिलेटिव्ह, परिस्थिती नसली ना लई त्रास देतात भयंकर. म्हणजे यांना असं वाटतं की काय करतोय, काय प्रत्येक जण अनुभवतो. मिडल क्लास मधला प्रत्येक जण अनुभवतो की किती त्रास होतो. एखाद्या शॉपमध्ये जातो. आज माझी आई सर, आज साडी, आता माझ्या लग्नामध्ये मी खूप कॉस्टली साडी माझ्या आईला घेतली. म्हणजे माझ्या आईला मी तो आकडा पण नाही सांगितलेला. म्हणजे माझा ड्रेस जेवढ्या कॉस्ट आहे तेवढ्या कॉस्टची मी माझ्या आईला साडी घेतलेली, बट तिला मी ती सांगितलेली नाही. पण ती जाती ना आज पण, तरी ती आता असं नाही म्हणत की 200ची दाखव, 500ची दाखव, 400ची दाखव. ती म्हणती चांगली दाखव जी मला आवडली पाहिजे. तिचं शिक्षण 4थी आहे. हे सगळं का बरं आलं ना, हे जर मी इगो भरून बसलो असतो तर माझ्या आईला परत
इच्छा तरी राहिली असते का कुठं जाण्याची. आज माझी आई 32 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरते. माझी अचिव्हमेंट आहे ती. माझे आई वडील ह्या सगळ्या म्हणजे एक्सपिरियन्स करतात, ती माझ्यासाठी लई मोठी अचिव्हमेंट आहे. आणि या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात जो तुम्ही शब्द बोलले इगो ना, त्याला लाज वाटणं आपण म्हणू आणि तो बाजूला ठेवावा लागतो. आणि इगो कधीच नका आणून देऊ. बऱ्याच जणांचं थोडं पैसे कमवायला लागले, मग मी 1 लाख रुपये कमवायला लागलो, 2 लाख रुपये कमवायला लागलो, मग मला काय गरज आहे, मी काय आहे, मी का तसं करू, मी का बोलू, सर मी आता एवढ्या प्रीमियम कार म्हणून फिरतो, मी हात करतो लोकांना. माझ्या जे 2 व्हीलरवर फिरतात त्यांना मला काहीच म्हणजे असं नाही मग मी कसं करू, माझ्यासोबत हे लोक येईल, मला काय फरक पडतोय, मला आनंद मिळतोय, मला मजा येते, दॅट्स इट. म्हणजे असं नाही की मला कुणाला काहीतरी शॉप करायचं, मी चांगला माणूस आहे. ह्याच्यासाठी एक वाक्य आहे सर, दुःख में सिमरन सब करे पर सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुःख काय कोई. सिमरन म्हणजे समर्पण करणं. ज्यावेळेस दुःख राहतं ना, ज्यावेळेस वाट लागते ना, त्यावेळेस इगो नाही येत. मी सांगितलं ना, हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट इगो नाही येत तिथं. आपण आपल्याला ना कुणीतरी लायकी काढते ना, एखाद्या मॉलमध्ये जातो किंवा आपल्याला 5 स्टार मध्ये जेवण करत असतं, पैसे नसतं आपल्याकडं, लाज वाटते ना आपण आपल्या घरच्यांना जाऊन द्या, त्यावेळेस इगो येतो ना. मग तुम्ही तिथं समर्पण असतं, नाही राव मी करन. मग आल्यानंतर का तुम्ही ते बाकीच्या गोष्टी सोडतात. म्हणून अजिबात त्या गोष्टीचा विचार न करू, सुखात पण एकदम समर्पित राहा, जसे लोकांसोबत आहे तसे राहा, ग्रॅट्यूड ठेवा. कोण तुम्हाला अडवणार आहे, तुम्हाला दुःख येऊ शकत नाही. मी मागच्या 6 वर्षापासून बिझनेसमध्ये अति सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. जर मी आजपर्यंत एकदम व्यवस्थित राहू शकतो ना, लॉकडाऊनमधून मला 8-9 कॉल आले होते की जे मला फोन करून विचारत होते की निलेश तुला काही पैशाची गरज आहे का, असं म्हणलं ते, बिकॉज ऑफ माय ग्रॅटिट्यूड. आणि तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की हा वाडा मुलगा आहे, शहाणा मुलगा आहे, नाही त्याला लय ॲटिट्यूड, असा हा शब्दच नाही येणार आहे. कारण इगो नाहीच आहे, इगो ठेवायचंच नाही, कारण लय मोठं व्हायचंय. आणि आत्ताशी 1 पर्यंत आलोय, 0 पासून 1 पर्यंत, आता 100 पर्यंत जायचंय. वा सर. आणि सर काय होतं की मुलं आयफोन घेतात हप्त्यावर किंवा गाडी घेतात हप्त्यावर, तर मग त्यापैकी काय म्हणणं आहे, लॅबिलिटीज वर्सेस ॲसेट्स. तर आता आयफोन समजा फॉर एक्झाम्पल एखादा क्रिएटर घेतो ज्याची परिस्थिती नाही, त्याला रील बनवायच्या, व्हिडिओ बनवायचे, ती त्याच्यासाठी लॅबिलिटीज इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, असेट येऊ शकते. आता माझ्यासाठी समजा मी 32-35 लाखाची गाडी घेतलेली, तर ती मला फिरणं आहे, कारण मी सेफ राहिलो तर फायदा आहे. तर बाकीच्यांच्या दृष्टीने ज्याचं एक शॉप आहे सिंगल किंवा एखादा बिझनेस आहे, त्याला फक्त जायला यायला गाडी लागते, तर त्याच्यासाठी ती लॅबिलिटीज आहे. पण माझ्यासाठी असेट आहे, कारण मी वाचलं पाहिजे नाही का, म्हणजे लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, त्यासाठी चांगली गाडी वापरणं गरजेचं आहे. तर मुलं काही आयफोन जर टाइमपास दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी जर घेत असत, तर ती मला वाटतं लॅबिलिटीज आहे. आणि ते बरं मोठे नाही होत ना. वा सर. आणि सर आता थोडे शेवटाकडे येऊ आपण की सोशल मीडियाच्या काळात चहाचं फ्युचर काय असेल किंवा फूड इंडस्ट्रीचं फ्युचर काय असेल. कारण म्हणतो ना आपण की ऑनलाईन फूड डिलिव्हरी झाली किंवा आता याच्यामध्ये चहा बसू शकतो का. चहा आम्ही ऑलरेडी ऑनलाईन चहा आम्हीच आणलेला आहे, आम्ही पोस्ट द्यायचो, आमची ॲप पण होती मार्केटमध्ये. पण आमचं ज्या ठिकाणी तिथल्या ऑडियन्सला ॲप वगैरे चालवणं मुश्किल आहे. सोशल मीडियाचा वापर करून चहाचा पण सेल होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्ट येणार आहे. आज पण तुम्ही काही पण सर्च करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही मला का बोलवलं माहिती आहे का, तुम्ही ग्रॅज्युएट नाव बघितलं, नंतर मला सोशल मीडियावरती बघितलं म्हणून तुम्ही मला बोलवलं, हा फॉलो केलं आणि तुम्ही मला म्हणून बोलवलं. हेच जर माझी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स नसताना तुम्ही कशाला मला इथं बोलवलास, बरोबर ना. त्या गोष्टी म्हणून सोशल मीडियावरती प्रत्येक बिझनेस घेऊन या आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रमोट करा, बिझनेस मोठा बनणार आहे. वा सर. तसं तुमची फ्रँचायझी घेण्याकरता काय काय करायला पाहिजे. नंबर आमची फ्रँचायझी घेण्यासाठी जो आमचे नंबर्स आहे, म्हणजे ग्रॅज्युएटचा जो नंबर असेल तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच, तरी पण मी सांगतो 97 30 63 65 50 याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात. किंवा आमची वेबसाईट आहे www.graduatechai.com, त्याच्यावरती जाऊन तुम्ही आमचा फ्रँचायझी फॉर्म फिलअप करू शकतात. किंवा आमचा तिसरा प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्रामवरती, आमचं ग्रॅज्युएट चहाचं पेज आहे, त्याच्यावरती जाऊ शकता तुम्ही आणि तिथं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, DM करू शकतात. सेम मिस्टर वडेवालासाठी पण आहे. मिस्टर वडेवालासाठी जो नंबर आहे तो आहे 84 21 10 12 11. हा कॉलिंग नंबर आहे आमचा. वेबसाईटवरती www.mrwadewala.in त्याच्यावरती जाऊन तुम्ही आमचा फॉर्म फिलअप करू शकता. किंवा आमचं सोशल मीडियावरती जे मिस्टर वडेवालाचं पेज आहे त्याच्यावरून तुम्ही आम्ही DM करू शकतात. आणि एंजल लस्सी अँड पावभाजी कॅफेचं पण सेम आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुम्ही वेबसाईट पण आमची www.angelassiwala.com तुम्ही त्याच्यावर जाऊन फॉर्म फिलअप करू शकतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा जे आमचं ऑफिशियली पेज आहे त्याच्यावर जाऊ शकतात. किंवा माझं जे पेज आहे निलेश ग्रॅज्युएट चायवाला, जे ऑफिशियल पेज याच्यावरती त्याला DM करून आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिटेल समजून घ्या, छोट्या मोठ्या गोष्टी समजून घ्या. परत असं वाटायला नको की डिसिजन चुकला. पण मी गॅरंटी देईल, 1 पाऊल तुम्ही चाला, बाकीचे 9 पावलं चालायला आम्ही तयार आहे. तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या गोष्टींसाठी रेडी आहोत. आणि आमचं असं अजिबात नाही की ही फ्रँचायझी फक्त एक मोठा माणूस घेऊ शकतो. आमची फ्रँचायझी कुणी घेऊ शकतं.
सर्वसामान्य कुटुंबातला माणूसही घेऊ शकतो, मिडल क्लास पण घेऊ शकतो आणि एकदम हायर क्लास पण घेऊ शकतो. तिन्हींसाठी पण आम्ही छान मॉडेल बनवलेले. ॲज युअर कॅपॅसिटी, ॲज युअर इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आम्ही ते मॉडेल दिले आणि आम्ही तोच सपोर्ट राहील जो आम्ही प्रत्येकासाठी करू. पण विजन तेच आहे, हर घर उद्योजक घर घर उद्योजक. कारण एका घरातून व्यवसाय सुरू झाला ना, त्याची काय लाईफ बदलती, जे मी रिअलाइज करू शकतो ना, ते माझ्या आजूबाजूला कोणीच नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो, व्यवसायामध्ये या पडा, कुणाच्या तरी प्रेमात पडण्याच्या ऐवजी व्यवसायाच्या प्रेमात पडा आणि कुणाच्या तरी नादी लागण्यापेक्षा पैशाच्या नादी लागा. पैशाची जवळीकता आणा, गॅरंटेड सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. कारण पुढच्या 10 वर्षामध्ये बिझनेससाठी इंडिया बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट कंट्री जर कुठली असेल तर ती इंडिया आहे, जो पुढच्या 10 वर्षामध्ये बिझनेसमध्ये 5, 10, 15 किंवा 1-2 असे ब्रँड्स उभं करत किंवा मोठं करत किंवा बिझनेस स्टार्ट करत. मी गॅरंटी देतो पुढच्या 10 वर्षामध्ये जे आपण 5% लोकांना जे करोडपती मानतो त्या लोकांमध्ये जो आज स्टार्ट करत आणि 10 वर्ष कॉन्झिक्युटिव्हली त्याच्यावरती काम करत, तो प्रत्येक जण तिथं आलेला असेल आणि मोठा झालेला असेल, हा मला विश्वास आहे. वा सर, वा वा वा, ग्रेट. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आम्हाला टाइम देण्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि तुमच्या फक्त एक गिफ्ट आहे आमच्याकडे, जे एक छोटीशी आठवण भेटे सर, प्लीज. अरे थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर, छान वाटलं. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईक खुर्ची बसावेत, तर मला ईमेलवर मेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय.